आता तुमच्यासमोर प्रकाश गावडे हे बुद्धिमत्ता चाचणी आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला देणार आहेत की जे आम्ही दोघेजण पुऱ्या महाराष्ट्रभर शिक्षकांसाठी व्याख्यानं दिलेली आहेत. आता आपल्यासमोर येत आहेत प्रकाश गावडे सर. धन्यवाद. धन्यवाद राणे सर. आदरणीय डॉक्टर राऊत सर, आदरणीय डॉक्टर राऊत मॅडम, या प्रशालेमध्ये असणाऱ्या प्राचार्य परब मॅडम, माझे सगळे शिक्षक बंधू भगिनी, पालक आणि विद्यार्थी. राणे सरांनी मगापासून या परीक्षेचं महत्त्व काय आहे, ही परीक्षा का, आणि या परीक्षेतून काय साध्य होतं याचं सविस्तर वर्णन केलं आहे. सर्वसाधारणपणे आमच्या पालकांच्या मनामध्ये एक थोडीशी भीती असते की माझा मुलगा शाळेत जातो किंवा मुलगी शाळेत जाते, घरी येते, क्लासला जाते, पुन्हा हा शिष्यवृत्तीचा अभ्यास, म्हणजे माझ्या मुलावर किती ताण येत असेल. एक साहजिक, एक वडील म्हणून, एक आई म्हणून साहजिक येणारा हा प्रश्न आहे. पण पालकांनो तुमच्यासाठी एक सांगू इच्छितो की जेव्हा हा अभ्यासक्रम तयार केला गेला, ही शिष्यवृत्ती परीक्षा पहिल्या 4थी आणि 7वीला होती, आणि त्यावेळी जो अभ्यासक्रम तयार केला, विद्यार्थ्यांची लेवल काय आहे, त्यांची मानसिक स्थिती किती आहे, बाल वैज्ञानिकांनी जो अभ्यास केला, मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे हा अभ्यासक्रम तयार केला. मध्यंतरीच्या काळामध्ये या शिष्यवृत्ती परीक्षेला हे गणित, बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी, मराठी होतंच, पण त्याचबरोबर इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि सामान्य विज्ञान पण सुद्धा जोडलं होतं. मग पुन्हा एकदा त्या मानसशास्त्रज्ञांनी अभ्यास केला की हे दोन्ही विषय आपण आणखी जोडले तर मात्र विद्यार्थ्यांवर प्रेशर येऊ शकतो, आणि 2017 साली ते दोन्ही विषय काढून टाकले. मग हा विचार एक पालक म्हणून तुम्ही करत असताना तुमच्या पालकांचा विचार ते शिक्षण तज्ज्ञ सुद्धा करत असतात. विद्यार्थ्यांची क्षमता किती आहे, विद्यार्थ्यांना काय पेलवेल, विद्यार्थी किती पद्धतीनं आणि कितीपर्यंत अभ्यास करू शकतील याचा पूर्ण विचार हा अभ्यासक्रमामध्ये केलेला असतो. माझे शिक्षक बंधू भगिनींसाठी असं सांगायचं आहे मला थोडंसं की जेव्हा माझे विद्यार्थी की त्या परीक्षेला बसत आहेत, माझ्या विद्यार्थ्यांमध्ये समजा 50 विद्यार्थी बसले, 10 विद्यार्थी डिस्टिंक्शनचे आहेत आणि मला 10 मेरिट मिळाली. हां, ते डिस्टिंक्शनचेच विद्यार्थी आहेत ना, ते मुळातच हुशार आहेत, ते मुळातच हुशार आहेत. जर जे विद्यार्थी 60%, 80%, 70% या दरम्यान आहेत त्यांना मेरिटमध्ये आणणं हे माझं खरंच एक शिक्षक म्हणून ते माझं खरंच कौशल्य आहे. मग त्याच्यासाठी मला प्रयत्न करायलाच हवा. तुम्हाला सांगतो ही परीक्षा का महत्त्वाची, आणि आपण बाऊ करतो ना की कठीण आहे, कठीण आहे, काहीही कठीण नाही. मुळात ही परीक्षा जो पेपर सेट केला जातो ना तो 3 त्याचे टप्पे असतात. त्याची काठिण्य पातळी कशी असते, 30, 40 आणि 30. खास करून पालकांनी लक्षात ठेवा, जर वाटत असेल ना कदाचित कोणाला की आमच्या मुलांवर प्रेशर येईल, लक्षात ठेवा हे 30% प्रश्न ना सोपे असतात, हे 40% प्रश्न असतात ना ते मध्यम स्वरूपाचे असतात, आणि हे जे 30% उरलेले प्रश्न आहेत ना ते कठीण असतात. थोडे कठीण म्हणजे आवाक्या बाहेरचे नसतात. जर माझ्या विद्यार्थ्याने व्यवस्थित अभ्यास केला तर हे 3ही सगळे प्रश्न त्याला येऊ शकतात. मग मस्त राणे सरांनी मगाशी सांगितलं ही परीक्षा का महत्त्वाची आहे हेही सांगितलं त्याने तुम्हाला. आता माझ्या इथे पालक असतील, शिक्षक असतील, अधिकारी असतील, प्रत्येकाला माहिती आहे की 12वी नंतर तुम्ही कुठल्याही स्ट्रीमला जा, कुठल्याही कोर्सला जा, तुम्हाला CET द्यावीच लागते. मग तुम्ही नीटला जा, JEEला जा
किंवा MSCITला जा किंवा आणखी कुठलीही बँकिंगला जा, राज्य निवड मंडळाची परीक्षा द्या, MPSCची परीक्षा द्या, UPSCची परीक्षा द्या, सगळ्यांमध्ये प्रश्नांचा फॉर्म्युला, प्रश्नांचा पॅटर्न हाच असतो. त्या परीक्षेप्रमाणे प्रश्न वेगळे असतात. विद्यार्थ्याचं वय आणि त्याला असणारा अभ्यासक्रम याच्यानुसार त्यांची काठिण्य पातळी 100% वेगळी असेल. एक तुम्हाला मी उदाहरण सांगतो. एका विद्यार्थ्याचं नीटची परीक्षा दिली मेडिकल. तुम्हाला माहिती आहे की 180 प्रश्न असतात, 720 गुण असतात त्याला, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण असतात. पण 180 प्रश्नाला 3 तासामध्ये सोडवायचे. आता म्हणजे 7-18 180 प्रश्न आणि 180 मिनिटं नीट मेडिकलचं सांगतो. त्या मुलाने पेपर सोडवला आणि शेवटी काय झालं, त्याला काय डाऊट आला काय माहिती, पुन्हा त्याला रिचेक केले ते सगळे पेपर. तो पेपर पूर्ण रिचेक केला. त्याला वेळ कसा मिळाला तेही सांगतो, म्हणजे तुम्हाला या परीक्षेचं महत्त्व अधोरेखित होईल. त्याने जेव्हा तो पेपर रिचेक केला तेव्हा त्याला असं वाटलं की नाही, 4 प्रश्न माझे ना चुकीचे वाटत आहेत. त्याने ते बदलले, ऑप्शन त्याचे बदलले, कारण पहिल्यांदा फक्त मार्किंग करून ठेवलं होतं, नंतर तो सर्कल डार्क करणार होता. ते 4 प्रश्न त्याने ऐनवेळी बदलले आणि खरं सांगू ते 4ही प्रश्न नंतर बरोबर आले. 20 मार्क मिळाले. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज निश्चित झालं. किती फायदा होता. आता तुम्ही म्हणाल त्या परीक्षेचा आणि या परीक्षेचा काय संबंध आहे. त्या विद्यार्थ्याने ते 4 प्रश्न सोडवण्यासाठी ऑप्शन कट पद्धतीचा वापर केला, जी आम्ही इथे वारंवार सांगतो. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल ना तर तिथे ऑप्शन कट मेथड वापरा. मग ऑप्शन कट मेथड का वापरली त्याने कुठेतरी ते वाचलेलं होतं. जेव्हा विद्यार्थी तुमचा समानार्थी शब्द वाचतो, विरुद्धार्थी शब्द वाचतो किंवा इंग्रजीचे काही वर्ड्स वाचतो किंवा इडियम्स असेल, फ्रेजेस असतील, जे काय वाचतो ना, जी सूत्र पाठ करतो, जी वाचतो, ती त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असतात. आणि जेव्हा तो प्रश्न वाचतो तेव्हा त्याला क्लिक होतं, नाही मला नक्की माहीत नसलं ना तरी हे मी कुठेतरी वाचलंय, हे कुठेतरी वाचलंय, मग हे आहे का नाही, हे आहे का नाही, हे आहे का नाही, असं वाटत नाही मला, पण हे मी वाचलं. हा ऑप्शन कट मेथड तो यूज करतो आणि मग तिथे त्याला ते मार्क्स पडतात. बरं, मी मग अशी म्हणाल की त्याने रिचेकिंगला एवढा वेळ आणला कुठून. कारण जी 4थीला, आता 5वीला आणि 8वीला जी आम्ही ते परीक्षेच्या पेपर्सला जी सराव घेतो ना, त्याचा स्पीड इतका वाढलेला असतो, निरीक्षण करण्याची क्षमता इतकी प्रचंड झालेली असते आणि निर्णय घेण्याची क्षमता इतकी वाढलेली असते की एक प्रश्न हा 60 सेकंदात नाही, तो साधारणपणे 45-50 सेकंदामध्ये सोडून टाकतो. हे सगळे पालकांना एक कळकळीची विनंती आहे की हे सगळे फायदे आज जरी दिसत नसले तरी जेव्हा तुमची मुलं मोठी होतील, 12वीच्या नंतर त्यांना खऱ्या जीवनामध्ये त्यांना प्रवेश करायचा असेल तेव्हा हे मात्र नक्की त्यांना उपयोगा पडेल. आता असं वाटलं की समजा की नाही, एवढं मी अभ्यास केला माझ्या मुलाने आणि त्याला मेरिट नाही मिळालं, काय फरक पडतो. मुळात जर मेरिट मिळणं हे अंतिम उद्दिष्ट नाही आहे, तर त्या मुलामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणं हे खरं उद्दिष्ट आहे. मग जर एखादा मेरिट न मिळाला विद्यार्थी JEEला ॲडमिशन मिळत असेल, IITला ॲडमिशन मिळत असेल, जर त्याला नीटला ॲडमिशन मिळत असेल, मग काय झालं, मिळू देत ना. म्हणून शक्यतो विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसवा आणि त्या पद्धतीने. बरं, शिक्षकांसाठी सुद्धा काय, आम्ही आहोत ना, कुठे अडलं काय झालं नाही, प्रश्न कळले, प्रश्नपद्धती नाही समजली, आम्ही आहोत, कधीही प्रश्न विचारा. आम्ही नेहमी तुम्हाला तुमचे ज्या काही शंका असतील त्या सोडवण्याचा निश्चितपणे आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आता पुढे जाऊया. राणे सरांनी मगासपासून एक गोष्ट सांगितली की सूत्र सांगितलं, स्पीड पाहिजे आणि ॲक्युरसी हवी, म्हणजे वेग पण हवा आणि अचूकता हवी.
आणि त्याच्यासाठी क्लुप्त्या मला वाटतं बेरजेची सांगितली, क्रमशः नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी करायची, क्रमशः विषम संख्यांची बेरीज कशी करायची, क्रमशः समसंख्यांची बेरीज कशी करायची, हे त्याने सांगितलं. त्याच्यामध्ये मी थोडं फक्त ॲड करतो. समजा म्हणजे जो 40%चा तिसरा दाखवला ना, तो फक्त दाखवतो. 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन, मला असं करत करत मला अधिक 10चा घन, एवढी मला बेरीज करायची आहे. म्हणजे क्रमशः घनसंख्यांची बेरीज करायची आहे. शिक्षक मित्रांनो, एक लक्षात ठेवूया आपण सगळेजण, संख्येचा प्रकार बदलला की सूत्र बदलतं. नैसर्गिक संख्या आहेत, वेगळं सूत्र. विषम संख्या आहेत, वेगळं सूत्र. समसंख्येसाठी वेगळं सूत्र. आता या घनसंख्येसाठी वेगळं सूत्र. आता आमचे पालक म्हणतील, अरे बापरे, या सगळ्या म्हणजे ज्यांना माहिती आहे घन म्हणजे काय ते माहिती आहे त्यांना, आता शिकतील. आणि तुम्हाला पालकांना एक सांगू, तुम्हाला त्याची अभ्यास घ्यायची गरजच नाही आहे. कारण सगळ्याच पालकांना तो शिष्यवृत्तीचा अभ्यास जमेल की नाही माहीत नाही आहे. ज्यांना जमतो त्याने जरूर घ्यावा, पण ज्यांना जमतो आणि ज्याने जमत नाही त्यांना एक आग्रहाची कळकळीची विनंती आहे, आपला मुलगा परीक्षेला बसलाय ना, तो अभ्यासाला बघतो का याच्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. आणि तो शिष्यवृत्तीचा अभ्यास करतोय ना, अविश्वास नाही, शिष्यवृत्तीचा अभ्यास प्रामाणिकपणे करतोय ना, फक्त इकडे लक्ष द्या. बसत नसेल तर बसवा, बस म्हणून सांगा. ऐकला तर प्रश्नच नाही, नाहीतर मग बसवा. आणि एकदा का विद्यार्थी हे तुमचे संख्येशी खेळायला लागले, एकदा का त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली की ते मग तुम्हाला सांगायची गरज नाही, ते आपोआप आपला अभ्यास करत जाणार. आता मला या घनसंख्येची बेरीज करायची आहे, म्हणजे तसा विचार केला तर किती बघा, 1चा घन 1, नंतर 8, 27, 64, नंतर 125, 216, 343, 729 आणि 1000, ह्या सगळ्या 10 संख्यांचा बेरीज करायची आहे. काही इतकं करायची गरज नाही आहे. जर मला क्रमशः घनसंख्यांची बेरीज करायची असेल तर मी पहिल्यांदा त्यांच्या पायांची बेरीज करेन. म्हणजे पाया कोण? 1 ते 10, आणि मग या पायांच्या बेरजेचा वर्ग करेन. संपलं. आता पाया 1 ते 10 म्हणजे 1 ते 10 संख्येची बेरीज. सरांनी मगाशी सांगितलं कशी करायची नैसर्गिक संख्यांची बेरीज. शेवटचा अंक 10, त्याच्या पुढे येणारा अंक 11 आणि त्या दोघांच्या गुणाकाराची निम्मे. मग आता इथे पण तुम्हाला शॉर्टकट सांगतो, हे 10 आणि 11 या दोघांचा गुणाकार करत बसायची गरज नाही आहे आणि नंतर 2 ने भागायची. जेव्हा 2 लगतच्या नैसर्गिक संख्या असतात तेव्हा एक त्याच्यामध्ये 100% सम असणार, एक 100% विषम असणार. मग 2 ने भागण्यापेक्षा अगोदरच त्या समसंख्येची निम्मे करा ना. म्हणजे 10ची निम्मे झाली 5, पुढे झाले 11, 11 × 55 आणि या 55चा वर्ग ही त्याची बेरीज असेल. मग आता इथे पण सूत्र आहे. म्हणजे जसंच आज तुम्हाला कदाचित कठीण वाटेल पालकांना, पण इथे 5 हे 55चा वर्गकरण पण सोपं आहे. मागची कोण आहे? 5. 5 × 30 म्हणजे ती संख्या अंक आणि त्याच्या पुढे क्रमाने येणारा अंक आणि शेवटी या 5चे 25, 30 25 हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे वर्ग करण्याच्या पद्धती सुद्धा त्या गणितामध्ये आहेत ना, सर सांगतील वेळ असेल तरच. मग 100च्या जवळपास असणाऱ्या संख्यांचा वर्ग कसा करायचा, 2 अंकी संख्यांचा वर्ग कसा करायचा, 1000च्या जवळ असेल तर वर्ग कसा करायचा, दशांश पूर्णांकामध्ये असेल तर वर्ग कसा करायचा. खूप आणि वेगवेगळ्या आणि खरं सांगू अतिशय रंजक पद्धती आहेत. जितकं तुम्ही मन लावून कराल ना तितकं तुम्हाला आनंद आणि मानसिक समाधान ह्या दोनही गोष्टी निश्चितपणे मिळणार. बरं, आपण पुढे जाऊया. मगाशी राणे सरांनी आणखी एक गणित सांगितलं होतं, मी फक्त त्याच्यातली थोडीशी हे करतो. त्यांनी 15 आणि 16चा गुणाकार, जसं बेरजेमध्ये क्लुप्त्या आहेत, गुणाकारामध्ये क्लुप्त्या आहेत, भागाकारामध्ये क्लुप्त्या आहेत. मगाशी राणे सरांनी असं 15 आणि 16 या 2 संख्यांचा गुणाकार करा म्हटलं होतं. बरोबर आहे. म्हणजे ह्या किती प्रकाराने करता येतो बघा. 15 आणि 16चा गुणाकार सरळ नेहमीची पद्धत, किंवा लगतच्या 2 संख्या असतील तर
याचा वर्ग करा, 15चा वर्ग अधिक 15 करा, उत्तर तेच येणार. आणि सांगतो, दोन संख्यांचा गुणाकार करत असताना जर एक समसंख्या असेल ना आणि एक विषम संख्या असेल तर काय करायचं माहिती आहे? या विषम संख्येची दुप्पट करायची आणि समसंख्येची निम्मे करायची, गुणाकार तेवढाच राहतो. म्हणजे ह्या 16 पंच 80, 80चे 0, हातचे आले 8 असं करण्यापेक्षा मी काय करेन, ह्याची दुप्पट करेन. किती आली? 30. मग एकाची दुप्पट केली तर दुसऱ्याची काय करायची? निम्मे करायची. म्हणजे किती आली? 8. 8 त्रिक 24 आणि वरचा 0, 240. अतिशय तोंडी पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने सोडवता येतात. तेव्हा माझा मुलगा करणार नाही, माझ्या मुलाला जमणार नाही, किंवा हे आता तर शिवधनुष्य वगैरे कसं पेलू, हे काही नाही. मुलांना बसवा, शिक्षकाने सुद्धा मेहनत घेऊया आपण सगळेजण आपली. आणि तुम्हाला सांगतो, या हायस्कूलची परंपरा आहे. एका वेळी 40-40, 50-50 मुलं विकास हायस्कूलची मेरिटमध्ये आलेली आहेत. खरं. आणि आम्हाला आश्चर्य वाटायचं, खरे आमच्याकडे एवढे कमी आणि त्यांच्याकडे बघा किती आहेत. प्रामाणिकपणे जर कष्ट केले ना तर म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. जर आपण प्रयत्न केले ना तर परमेश्वर सुद्धा निश्चितपणे आपल्याला साथ देत असतो. पुढे जाऊया. आता ही जी बुद्धिमत्ता चाचणी आहे, आता मी दोघांचं कॉम्बिनेशन करेन. म्हणजे 5वीला पण कसं नाही, आणि 5वी आणि 8वी दोघांचाही अभ्यासक्रम जवळजवळ सारखा आहे. बुद्धिमत्ता चाचणीचा काठिण्य पातळी वेगळी आहे, प्रश्न प्रकार तेच आहेत. पहिल्यांदा आपण जाऊया क्रम ओळखा, संख्येकडे जाऊया. समजा आता बघा, मी जेव्हा एखादा प्रश्न फळ्यावर लिहिणार तोच प्रश्न परीक्षेला येणार असं नाही, पण त्या प्रकारचा प्रश्न परीक्षेला 100% असणार. मग त्या प्रकारचा प्रश्न जेव्हा तो परीक्षेला येईल तेव्हा विद्यार्थ्याचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, त्याचा ॲप्रोच कसा असला पाहिजे, तो प्रश्न सोडवताना त्याने त्या प्रश्नाकडे कोणत्या पद्धतीने बघितलं पाहिजे आणि कोणती कृती केली पाहिजे, ते फार महत्त्वाचं आहे. समजा मी असं लिहिलं, मी ते 2 लिहिले, इथे 3 लिहिले, इथे 5 लिहिले, इथे 7 लिहिले, आणि मग मी इथे प्रश्नचिन्ह केलं. ही क्रम ओळखा, संख्या मालिका आहे. आमचे विद्यार्थी पहिल्यांदा काय करायचे माहिती आहे? पहिल्यांदा दिसली संख्या मालिका की पहिला फरक काढायचे ते. आता मी स्टेप बाय स्टेप सांगतो. पहिल्यांदा फरक काढायचा नाही. जेव्हा संख्या मालिकेवरची उदाहरणं आपण सोडवणार आहोत तेव्हा पहिल्यांदा ती संख्या ओळखा. पहिल्यांदा संख्या ओळखायला सांगूया त्यांना. आता संख्या ओळखा म्हणजे काय? याला 2 म्हणतात, याला 3 म्हणतात, याला 5 म्हणतात, याला 7 म्हणतात. ही संख्या ओळख नाही आहे, हे संख्येचं वाचन झालं. संख्या ओळखणे म्हणजे ही संख्या 2 ही संख्या या गणितामध्ये कोणत्या अर्थाने वापरली आहे. मग हे अर्थ किती आहेत? एक तर मूळ संख्या असेल, वर्गसंख्या असेल, घनसंख्या असेल, वर्गाच्या आजूबाजूला असणारी संख्या असेल, किंवा घनाच्या आजूबाजूला असणारी, किंवा त्रिकोणी संख्या असेल. एवढे 4-5 प्रकार आहेत. जास्त नाहीच आहेत. कुठले? मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, वर्गसंख्या आणि घनसंख्या. याच्या 4 प्रकाराच्या आजूबाजूला ही गणितं फिरत आहेत. मग जर मी असं केलं, हे 2 आहेत, 3 आहेत, 5 आहेत, 7 आहेत, हा मी माझ्या मुलाने पटकन ओळखली ह्या मूळ संख्या आहेत. मग कुठे कॅल्क्युलेशन आलं? 2, पुढची 3, पुढची 5, पुढची 7, पुढची 11. येणारं उत्तर 11 असेल, कारण क्रमशः मूळ संख्या हे बेसिक होतं, अतिशय बेसिक, कळावं म्हणून सांगितलं. आता प्रश्न कसे विचारतात बघा. आणि इथे 0 लिहिलं, इथे 8 लिहिले, इथे 24 लिहिले, इथे 48 लिहिले, आणि मग मी क्वेश्चन मार्क केला. आता तुम्ही म्हणाल पहिली पायरी संख्या ओळखा.
या वर्गसंख्या नाही आहेत, या घनसंख्या नाही आहेत, या मूळ संख्या नाही आहेत आणि त्रिकोणी संख्या पण नाही आहेत. पण ह्या संख्या मात्र वर्गाच्या कुठेतरी आजूबाजूला आहेत एवढं नक्की. मग ही 1च्या बाजूला आहे, ही 9च्या बाजूला आहे, ही 25च्या बाजूला आहे, ही 49च्या बाजूला आहे. आता इथे काय केलं, दोघांचं कॉम्बिनेशन केलं, विषम संख्या आणि त्यांचे वर्ग आणि -1. मग हा 1चा वर्ग -1, हा 3चा वर्ग -1, हा 5चा वर्ग -1, हा 7चा वर्ग -1 आणि म्हणून येणारं उत्तर 9चा वर्ग -1. कारण मी इथे 1 घेतला त्यामुळे ते विषम संख्या झाल्या, मूळ संख्या नाहीत. अशा संख्या ओळखायच्या. दुसरं संख्या ओळखताना म्हणजे संख्या ओळखीवर एखादं उदाहरण नसेल आणि असं असेल तर काय करायचं बघा. मी 11 घेतले, 13 लिहिले, इथे 17 झाले, इथे 25 झाले, इथे 32 झाले आणि मग मी प्रश्नचिन्ह केलं. इथे पण संख्या ओळखता येत आहेत आपल्याला. अजून एक गणे, हे उदाहरण मी थोडंसं बाजूला ठेवतो कारण ते पहिल्या प्रकारावरच आहे. मी दुसरा प्रकार सांगितला तुम्हाला. हां, इथे 11 घेतले, पुन्हा मी 11 घेतले, इथे 21 घेतले, इथे 23 केले, इथे 41 केले, इथे 47 केले आणि मग इथे प्रश्नचिन्ह केलं. आता इथे काय झालं, ही मूळ संख्या नाही आहे आणि ह्या बाकीच्या सगळ्या मूळ संख्या आहेत, पण ही मात्र नाही आहे ना, म्हणजे ती मालिका आहे, ती मूळ संख्यांची नाही आहे. पण मग 11 11 समान नंबर पुन्हा आला. जर असं असेल की समान संख्या लागोपाठ लिहिलेली असेल किंवा चढता क्रम आणि उतरता क्रम असे दोनही क्रम त्याच्यामध्ये असतील, उदाहरणार्थ हेच गणित जर असं केलं असतं तरी पण चाललं असतं. 11 11 नंतर 23 नंतर 21 नंतर इथे 47 आणि मग मी प्रश्नचिन्ह असं केलं असतं तरी पण चाललं असतं. मग इथे काय झालं, दोन्ही प्रकार सांगतो. समान संख्या लागोपाठ आल्या, इथे काय झालं, समान संख्या लागोपाठ आल्या, ही वाढली, ही कमी झाली, पुन्हा वाढली, म्हणजे दोन्ही क्रम त्याच्यामध्ये आले. संख्या चढत्या क्रमाने पण लिहिलेत, संख्या उतरत्या क्रमाने पण लिहिलेत. आणि जेव्हा असं असेल, दोन्ही क्रम त्या गणितामध्ये असतील, तेव्हा दुसरी पायरी वापरायची आणि ती म्हणजे एका आड एक संबंध. म्हणजे पहिल्या पदाचा संबंध तिसऱ्याशी, तिसऱ्याचा 5व्याशी. आता इथे कसं 11 दुने 22 अधिक 1, 23 दुना 46 अधिक 1. इथे कसं केलं, 11 दुने 22 वजा 1 म्हणून 21 दुने 42 वजा 1. इतकं सोपं असतं, काहीही कठीण नाही, फक्त निरीक्षण. आणि मग तिसऱ्या पायरीमध्ये आपल्याला मी ते 7 लिहिले, इथे 8 लिहिले, इथे 12 लिहिले, इथे 21 लिहिले, आणि इथे 37 लिहिले आणि मग प्रश्नचिन्ह केलं. आता पायऱ्या कशा कशा ओमिट करायच्या म्हणजे कसं पटकन पुढे जायचं ते बघा. इथे 7 आहेत, 8 12 21 37. ही मूळ संख्या आहे, ही मूळ संख्या आहे, बाकीच्या मूळ संख्या नाही आहेत, म्हणजे ती मूळ संख्येवर आधारित नाही आहे. याच्यामध्ये ही एकच संख्या त्रिकोणी आहे, बाकीच्या त्रिकोणी नाही आहेत, म्हणजे त्रिकोणी संख्येवर पण नाही आहे. इथे वर्गाच्या कुठे आजूबाजू हे बघा, हा किती आहे, 8 आहे, 9च्या बाजूला आहे, पण इथे 2 वजा, हा एक 36 वजा अधिक 1 झाला, म्हणजे त्याच्यामध्ये पण हे नाही आहे, सातत्य नाही आहे. म्हणजे संख्या ओळखीवर हे उदाहरण नाही. मग काय, मग अल्टरनेट रिलेशन लावायचं का, नाही लावायचं, कारण ह्या सगळ्या संख्या एकाच क्रमाने आहेत, चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत, म्हणजे दुसरी पायरी पण नाही येणार. मग तिसरी पायरी कुठली,
मग आपण फरक काढायचा. इथे 1चा फरक आहे, इथे 4चा फरक आहे, इथे 9चा फरक आहे, इथे 16चा फरक आहे आणि म्हणून येणारा फरक. आता सोपं झालं. म्हणजे या पहिल्या संख्येमध्ये 1चा वर्ग मिळवला, दुसऱ्या संख्येमध्ये 2चा वर्ग, तिसऱ्या संख्येमध्ये 3चा वर्ग, चौथ्या संख्येमध्ये 4चा वर्ग, म्हणून 37 मध्ये 5चा वर्ग 25 मिळवायचा. पुढचं येणारं उत्तर असेल. काय कठीण आहे व्हायच्यात. आता सगळ्यात म्हणजे जो सांगितलं ना 30 40 30, तो एक प्रश्न दाखवतो. तो कसा असतो तो बघा. आता इथे काय झालं होतं माहितीये, हे उदाहरण जेव्हा मी लिहिलं तेव्हा 1 2 3 ह्या 3 संख्या मूळ आहेत, बाकीच्या नाही आहेत. ही वर्गसंख्या आहे, बाकीच्या नाही आहेत. त्रिकोणी तर एक पण दिसत नाही आहे. वर्गाच्या आजूबाजूला नाहीच आहेत, कारण हा पूर्ण वर्ग आहे, बाकीचे पण तसे नाही आहेत. मग घनसंख्येच्या बाजूला असते का? घनसंख्येच्या बाजूला तर मुळीच नाही, कारण 1 2 3 4 5 5 संख्या आहेत ना, मग 5चा घन येतो 125. मग ती संख्या 125च्या जवळपास गेली असती. अंदाज असतो आपल्याला. मग काय आहे, मग पहिली पायरी नाही, मग दुसरी पायरी लावणार नाही, लावणार, कारण सगळ्यात चढत्या क्रमाने लिहिल्या आहे. मग तिसरी पायरी कोणती काढणार आपण? फरक काढला. मग इथे कितीचा फरक? 2चा, इथे 4चा, इथे 8चा, इथे 7चा, म्हणून येणारा फरक किती? आता फरकाने पण फसवलं. मगाशी बरोबर होतं. वर्गाचा फरक, समसंख्येचा फरक, विषम संख्येचा फरक, त्रिकोणी संख्येचा फरक, हे आले की नेहमीचे नजरेचे परिचयाचे आले की कळतं. पण असा एखादा फरक जर आला की तो नाहीये त्या प्रकारामध्ये, मग काय करायचं? आमच्या मुलांनी थोडा वेळ थांबायचं आणि विचारायचं की बाबा हा फरकावर तर प्रश्न 100% आहे ना, मग या 11 मध्ये 2च का मिळवले? या 13 मध्ये 4च का मिळवले? मग या 11तील अंकामधून मला 2 मिळतील का? मग 13तील या 2 अंकामधून मला 4 मिळतील का? मिळतात. 11 अधिक 1 अधिक 1 2, 13, 3 आणि 1 4, 17, 1 आणि 7 8, 25, म्हणून 7 मिळवले. मग 32 मध्ये किती मिळवायचे? 3 आणि 2 5, 37. हा मेरिटचा प्रश्न होता. तोही इतक्या सोप्या पद्धतीने सोडवता येतो. पुढे जाऊया. आता विजोड पदाकडे जाऊया. विजोड पद मी असं लिहिलं बघा. हे 4 पर्याय दिले जातात तुम्हाला आणि याच्यामध्ये कधी कधी 2 अचूक पर्याय निवडा अशी सुद्धा सूचना दिली जाते. फक्त 8वी साठी. हो, 31 लिहिलं, इथे 41 लिहिले, इथे 61 लिहिले आणि मी इथे 51 लिहिले. प्रकार संख्यांचे तेच. वर्गसंख्या, मूळ संख्या, घनसंख्या, त्रिकोणी संख्या तेच. 4थी 5वीला पण तेच, 8वीला पण तेच. आता इथे महत्वाची गोष्ट, जेव्हा विजोड पद किंवा विसंगत पद किंवा गटात न बसणारे पद जेव्हा आपण शोधतो, तिघांचाही अर्थ तोच. तिन्ही प्रकाराने सूचना दिली जातील. पुढील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा, विजोड पद ओळखा किंवा विसंगत पद ओळखा. अर्थ सारखाच, पण प्रश्नाकडे बघायचं कसं? जेव्हा मी विजोड पद काढणार आहे ना, तेव्हा याच्यातल्या 3 गोष्टी मला आहेरे गटातल्या हव्यात. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे तिघांचं, मग ती संख्या असेल, ती आकृती असेल, तो शब्द असेल, तिघांचं वैशिष्ट्य सारखं हवं. आणि एक त्या गटात बसत नाही, कारण त्याचं वैशिष्ट्य त्या तिघांपेक्षा वेगळंच काहीतरी असतं. तो त्या म्हणून त्या गटात बसत नाही. म्हणजे इथे बघा, 31, 41, 61 आणि 51. मुलं काय करतात माहिती आहे? 51 लिहून ठेवतात, कारण ते सिक्वेन्स समजतात. हा इकडे हवा होता आणि हा इकडे गेला पाहिजे होता, असं नसतं. विजोड पद क्रम ओळखामध्ये कसं होतं? पहिल्या संख्येवरून दुसरी झाली, दुसरीवरून तिसरी झाली, तिसरीवरून चौथी झाली, चौथीवरून पुढची काढायची. विजोड पदामध्ये काय असतं? हा वेगळा, हा वेगळा, हा वेगळा, तो वेगळा, त्याचा काही प्रत्येकाशी संबंध नाहीये. एकावरून दुसरा तयार झालेला नाहीये.
फक्त काय आहे त्याच्यातलं वैशिष्ट्य जे काय असेल ते तिघांचं सारखं आहे. म्हणून मी म्हटलं ना 3 आहेरे गटातले हवेत. म्हणजे कसं बघायचं, मूळ संख्या आहे 41, मूळ संख्या आहे 61, मूळ संख्या आहे 51, मूळ संख्या नाही, आणि नाही तो आन्सर असतं. 3 आहेरे गटातले मिळाले, मूळ आहे, मूळ आहे, मूळ आहे, मूळ नाही, नाही ते उत्तर असतं. इथे सुद्धा पहिल्यांदा संख्या ओळखायची. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, सांगतो तुम्हाला. दुसऱ्या वेळी मी 2 प्रश्न देतो, आणखी एक संख्या ओळख देतो. $752 आहेत, ते 248 आहेत, कमी करतो, आणि हे 518 घेतले. आता 3 अंकी संख्या घेतल्या. मग आमचे पहिल्यांदा विद्यार्थी काय करतात माहिती आहे, पहिल्यांदा बेरीज करतात. 8 ने 2 10 आणि 4 14, 7 आणि 5 12 आणि 2 14, 4 आणि 2 6 आणि 8 14, 5 आणि 1 6 आणि 8 14. नंतर त्यांच्या लक्षात येतं, अरे बेरीज तर सगळ्यांची सारखी आहे, गेला ना वेळ फुकट. म्हणून मी सांगतो पहिल्यांदा ती संख्या ओळखा. याचं निरीक्षण जर केलं ना तर हे बघा, इथे 24 आहेत, इथे 52 आहेत, इथे 48 आहेत, आणि इथे 18 आहेत. मग तुमची कोणीतरी एकापैकी म्हणेल, मग शेवटच्या 2 अंकांवर ठरवायचं का, मग हा काय डेकोरेशनला लिहिलंय? तसंही नाही. जेव्हा या शेवटच्या तुम्हाला 4ची कसोटी माहीत असेल, शेवटच्या 2 अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने निशेष भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला 4ने निशेष भाग जातो. संपूर्ण संख्या गृहीत धरली, फक्त आपण कसोटी लावली 4ची. मग याला 4ने भाग जातो म्हणजे 824ला जाणार, म्हणजे याला 4ने निशेष भाग जातो. 52 म्हणजे 752ला पण जाणार, 4ने निशेष भाग जातो. इथे सुद्धा 4ने निशेष भाग जातो. इथे मात्र 4ने निशेष भाग जात नाही. म्हणजे 4ने भाग जातो होय, 4ने भाग जातो होय, 4ने भाग जातो होय, 4ने भाग जातो नाही, नाही ते उत्तर. क्लिअर? पुढे जाऊ. आता या संख्येमध्ये समसंबंध पण आहे, पण त्याच्या अगोदर मी एक आकृत्यांमध्ये प्रश्न कसे विचारतात ते सांगतो. आकृत्यांमध्ये 2 प्रकारे प्रश्न विचारता येतात. एक तर असं, एक सर्कल, बरं. मग मी ते वर्तुळ काढलं, चौकोन पण असेल, आयत पण असेल, वेगळी आकृती असेल, पण अशाच्या वर्तुळ पूर्ण करणारे प्रश्नचिन्ह इथे आहे. अशाच्या वर्तुळ पूर्ण करणारे आकृती असतात ना, खूप मजा येते सोडवायला. अगदी मुलं जेव्हा ह्या आकृत्यांवर म्हणा किंवा संख्या मालिकेवर म्हणा हे प्रश्न बुद्धिमत्तेचे खूप आवडीनं सोडवतात, कारण एक मेंदूला चालना मिळते. मग फक्त आपल्याला ट्रिक माहीत पाहिजेत. मग जेव्हा या वर्तुळावर प्रश्न सोडवणार आहोत ना, मग त्या विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाकडे कसं बघायचं, सुरुवात कुठून करायची? सुरुवात सगळ्यात लहान संख्येपासून करायची. या प्रकारच्या प्रश्नामध्ये आपण 3 प्रकारचे संबंध लावू शकतो. एक,
घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरणारा संबंध घटीवत. दुसरा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरणारा संबंध प्रतिघटीवत. आणि समोरासमोर असणाऱ्या संख्यांचा संबंध. हे 3 प्रकारचा बस. मग सुरुवात कुठून करायची? लहानापासून. इथे 2, 3, 5, 7 इथपर्यंत बरोबर आलं. पण 7च्या पुढे परत ही लहान झाली, इथे खंड पडला, खंडित झाली, नाही लागत घटीवत. मग इकडे आलो, इकडे 2, 50 यांचं पण रिलेशन तिथे पण तसंच होतंय. म्हणजे घटीवत प्रतिघटीवत, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने संबंध लागत नाहीये. मग कसा लावायचा? समोरासमोर असणाऱ्या संख्यांचा संबंध. मग 2चे 5, इथे 5चे 7चे 50, 3 आणि 10. आता काय रिलेशन आहे? संपलं, सोपं. 2चा वर्ग अधिक 1, 3चा वर्ग अधिक 1, हा 7चा वर्ग अधिक 1, म्हणून येणारं उत्तर 5चा वर्ग अधिक 1, 26. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हेच महत्त्वाचं असतं. त्याच्यात लपलेलं जे सूत्र आहे ना, ते सूत्र शोधून काढणं खूप महत्त्वाचं असतं. त्याला थोडा वेळ लागतो. एकदा का ते सूत्र सापडलं, मग ऑपरेशन करायला वेळ लागत नाही, कृती करायला आणि उत्तर काढायला वेळ लागत नाही. पण ते सूत्र कसं सापडतं? जेव्हा माझे विद्यार्थी जेव्हा सराव करतात, पुन्हा पुन्हा ती उदाहरणं सोडवतात आणि आनंदाने सोडवतात, तेव्हाच्या मनात त्यांच्या ज्या भावना असतात गणिताबद्दलच्या, या शिष्यवृत्ती परीक्षाबद्दलच्या, त्या भावना जेव्हा दृढ होतात आणि सकारात्मक मानसिकतेनंच जेव्हा ते विद्यार्थी बघतात, तेव्हा मात्र ही सगळी सूत्र आपोआप मुखोद्गत होतात, अक्षरशः त्यांच्या जिभेवर रेंगाळत असतात. अर्थात आम्ही शिक्षक आणि पालक या दोघांचंही सहकार्य तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या पालकांना खरं सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, की ज्यांना या शिष्यवृत्तीबद्दल माहीत नाही आहे ना, अभ्यासक्रम नाही जमत आहे ना, नका टेन्शन घेऊ त्याचं. त्याच्यासाठी शिक्षक आहेत आणि शिक्षकांसाठी आम्ही आहोत. म्हणजे आम्ही काय फार मोठे आहोत अशातला भाग नाही आहे. पण आमच्या शिक्षकांनी जर कधी प्रश्न फोनवर विचारला की सर याचं उत्तर कसं काढता येईल सोप्या पद्धतीने, आम्ही का नाही सांगणार? मग पालकांनी काय करायचं? फक्त माझा मुलगा किंवा मुलगी या परीक्षेला कशी बसेल आणि परीक्षेला बसल्यानंतर रोज अभ्यासाला त्या कशी बसेल याचा थोडासा विचार करावा. हा एक प्रकार झाला. दुसरं, असा एक चौकोन दिला जातो. सॉरी, हा झाला प्रश्न. वर्तुळात टाकला होता, तोच चौकोनात टाकला मी. आता चौकोनातला कुठं प्रश्न टाकू? इथे 2 लिहिले, इथे 5 लिहिले, इथे 7 लिहिले, नंतर 1 लिहिला, 2 लिहिले आणि इथे 3 लिहिले. इथे 1 लिहिला, इथे 9 लिहिले आणि इथे प्रश्नचिन्ह गेलं. मग सोपं आहे की नाही? बघा, 2, 5, 7, 1, 2, 3, 1, 9, 10. पण पर्याय नाही आहे त्याच्यामध्ये 10. मग जेव्हा हे चौकटीचे कुठं प्रश्न येतात ना, मग त्या विद्यार्थ्यांनी त्या प्रश्नाकडे कसं बघायचं, त्यांच्याकडे तो दृष्टिकोन कसा निर्माण करायचा. त्याला सांगायचं, जेव्हा हा प्रश्न सोडवायचा असेल तेव्हा तुला 3 पद्धतीने संबंध लावता येतो. एक आडवा संबंध, एक उभा संबंध, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल आणि क्रॉस रिलेशन. उभा संबंध, आडवा संबंध आणि तिरका संबंध. आता पहिल्यांदा मी आडवा संबंध लावला. 2 आणि 5, 7, 1 आणि 2, 3, मग 1 आणि 9 प्रश्नचिन्ह म्हणजे 10. सर्वसामान्यपणे 10. आणि मग विद्यार्थी बोंब मारत येतो, सर 10 नाही, चुकला प्रश्न. प्रश्न चुकलेला नसतो, फक्त एका अंगाने त्याने विचार केला, तोही चुकलेला नसतो. फक्त त्याने एक काय केलेलं असतं, त्याच्या एकाच अंगाने त्याने विचार केला असतो. पुढची 2 अंग सुद्धा त्याला सांगायला हवीत आपल्याला.
मग मला आडव्या साईने प्रश्न उत्तर मिळत नाही आहे ना, मग उभा संबंध आहे ना. मग प्रश्नचिन्ह आणखी एक बघायचं, प्रश्नचिन्ह कुठे आहे? प्रश्नचिन्ह इथे आहे ना. मग या दोन संख्यांचा संबंध याच्याशी, या दोघांचा संबंध याच्याशी, आणि या दोघांमधून ही संख्या तयार झाली आहे. हा आडवा संबंध झाला. उभा संबंध लावायचा असेल तर प्रश्नचिन्ह इथे आहे ना, मग या दोघांमधून ही संख्या तयार झाली. या दोघांवर कृती करा म्हणजे तुम्हाला इथे मिळणार. या दोघांवर तीच कृती करा म्हणजे तुम्हाला हे मिळणार. बरं, त्याच्यामध्ये एक मी क्लू टाकून ठेवलाय. मला इथली संख्या काढायची, ह्या रांगेतला एक क्लू टाकून ठेवलाय मी. काय टाकलाय? हा 1 आहे, हे 9 आहेत, म्हणजे त्या वर्ग संख्या आहेत. मग हा 1चा वर्ग कसा मिळाला मला? या दोघांची वजाबाकी केली. दोघातून 2तून 1 गेला, 1 राहिला. 1चा वर्ग 1, फरक आला 3, म्हणून 3चा वर्ग 9. इथे फरक आला 4, म्हणून 4चा वर्ग 16. आता कुठे कठीण आहे हो? फक्त आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन बदलायचा आहे, नंतर सगळंच सोपं आहे. आणि पूर्वीचं जे वैभव, 2-4 वर्षापूर्वी जे वैभव आपल्या शाळेला मिळालेलं होतं, ते वैभव पुन्हा एकदा आपल्याला प्राप्त करायचं आहे. खरं म्हणजे हे सगळं कुठे झालं माहिती आहे? कोविड काळामध्ये झालं. कोविड काळामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष हे विद्यार्थी नाही म्हटलं तर ऑनलाईन जरी असले तरी जो आमचा जो फिजिकल टच होता ना, तो नाहीच. आम्ही महानगरपालिकेमध्ये सुद्धा जवळजवळ 2-2.5 वर्ष ते ऑनलाईन याच्यावर करत होतो, यूट्यूबला व्हिडिओ. म्हणजे अगदी बुलढाण्यापासूनची मुलं जॉईंट व्हायची त्याला. 8वीच्या वर्गाचं चॅनल नोडल ऑफिसर म्हणून मला नेमलं होतं. खूप दगदग होती तेव्हा. पण प्रश्न हाच ना, विद्यार्थी मोबाईल चालू करून बाहेर गेलाय की तो त्या मोबाईल बरोबर आहे, काहीच कळायला मार्ग नसायचा. बरं, त्याने कॅमेरा चालू ठेवला तर कळायचं. मग कॅमेरा ऑफ करून तो बाहेर जाऊन कुठे फिरून आला आणि तोपर्यंत त्याने ते चालू ठेवलं असेल तर काहीच कळायला मार्ग नसायचा. आणि त्यामुळं नाही म्हटलं तरी त्या काळामध्ये आम्ही जरी किती म्हटलं की आम्ही ऑनलाईन घेतलं, आम्ही हे घेतलं, आम्ही तसं केलं नाही, तसं केलं, तरीसुद्धा विद्यार्थ्यांचा जो टच होता तो मात्र निश्चितच कमी झाला होता. कदाचित त्याचा थोडाफार परिणाम यावर झालेला असेल असं सांगता येत नाही, नाही म्हणता येत नाही. आता पुढे जाऊया. 2-3 घटक असे आहेत ना की सांगा, 2-3 घटक असे आहेत ना की बुद्धिमत्तेमध्ये पण प्रश्न विचारतायत आणि हो हो बुद्धिमत्तेमध्ये पण प्रश्न विचारतायत आणि गणितामध्ये पण प्रश्न विचारतायत. आणि ते 3 महत्त्वाचे घटक कुठले माहिती आहेत? एक पहिला दिनदर्शिका, दुसरं घड्याळ आणि तिसरं दिशा. दिशेवर साधारणपणे बुद्धिमत्तेमध्येच विचारतील, पण दिनदर्शिका आणि घड्याळ हे 2 घटक मात्र असे आहेत की दोन्ही ठिकाणी प्रश्न विचारतायत. आता मी तुम्हाला दाखवतो. आम्ही म्हणतो ना, ह्या वर्षावरून त्या वर्षाची तारीख कशी काढायची, तो वार कसा काढायचा, किती कठीण असेल. तुम्हाला किती सोप्या शब्दामध्ये कुठलंही, आता बघितलं मी हे सगळं करत असताना कुठे गुणाकार केला, कोणाचा भागाकार केला? मला फक्त सूत्र कळलं. आणि मी मगाशी म्हटलं की ऑपरेशन करायला वेळ नाही लागत, सूत्र शोधून काढायला वेळ लागतो. आणि मग ते सूत्र कसं शोधलं जातं? तर जितकी माझी तयारी असेल, जितकं मी ग्रास्प केलेलं असेल ना, तितकं सूत्र लवकर येतं. दिनदर्शिकेमध्ये बघा 2 प्रकारची वर्ष असतात. एक सामान्य वर्ष असतं आणि एक लीप वर्ष असतं. आता तुम्ही सगळे शिक्षक आहात, पालक आहात, त्यामुळं सामान्य वर्ष म्हणजे काय नाही, लीप वर्ष काय, हे एवढं सांगायची आवश्यकता वाटत नाही. आता 2024 हे सामान्य वर्ष आहे, 2024 हे लीप वर्ष आहे, 2025 सामान्य वर्ष असेल. मग या सामान्य वर्षामध्ये आणि लीप वर्षामध्ये असं काय काय असतं, ती वैशिष्ट्य कळली ना की सगळं संपलं. मग या सामान्य वर्षामध्ये काय काय असतं सांगतो तुम्हाला. सामान्य वर्षामध्ये 52 आठवडे पूर्ण असतात. पूर्ण आठवडे 52 आणि 1 दिवस जास्त असतो, म्हणजे 365 दिवस असतात सामान्य वर्षामध्ये. आठवडे 52 पूर्ण, सप्ताह 1 दिवस जास्त.
या सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा जो वार असेल ना, 1 जानेवारीचा वार तो संपूर्ण वर्षामध्ये 53 वेळा येतो. 1 जानेवारीचा वार संपूर्ण वर्षात 53 वेळा येतो. आणि उरलेले जे वार आहेत ना 6, ते प्रत्येकी 52 वेळा येतात. प्रत्येकी. म्हणजे आता बघा, पुढचं वर्ष किंवा गेल्या वर्ष 2023ची सुरुवात रविवारने झाली होती, हो ना, रविवारने झाली. मग गेल्या वर्षी रविवार 53 वेळा आला होता आणि सोमवार 52, मंगळवार 52, बुधवार 52, गुरुवार सुद्धा 52, शुक्रवार 52 आणि शनिवार सुद्धा 52 वेळा आला होता. मग ह्यावेळी काय होईल ते जेव्हा मी आता पुढची जेव्हा सामान्य वर्षाचं बघतो, लीप वर्षामध्ये यावर्षी कशी स्थिती असेल ती लीप वर्षामध्ये बघूया. याच्यामध्ये 1 जानेवारीचा जो वार असतो ना, तोच वार 31 डिसेंबरला असतो. सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार आणि 31 डिसेंबरचा वार सारखाच. म्हणजे सामान्य वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते त्याच वाराने त्या वर्षाचा शेवट होतो. या सामान्य वर्षामध्ये अशा काही महिन्यांच्या जोड्या आहेत की त्यांचे तारीख आणि वार सारखे असतात. म्हणजे जानेवारी आणि ऑक्टोबर, याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला. जानेवारी आणि ऑक्टोबर, फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर, एप्रिल आणि जुलै आणि सप्टेंबर आणि डिसेंबर, यांचे तारीख आणि वार सारखे असतात. फक्त सामान्य वर्षाचं आपण बोलतो आहोत. मग काय याचा अर्थ काय होतो? जानेवारी आणि ऑक्टोबर म्हणजे 1 जानेवारीला जो वार तोच 1 ऑक्टोबरला, फक्त त्या महिन्यांच्या जोड्यात. नाही तर म्हणाल जानेवारीला नाही फेब्रुवारीला तोच वार, नाही. या जोडीमध्ये, या गटामध्ये असणार. म्हणजे समजा 5 जानेवारीला शनिवार असेल तर 5 ऑक्टोबरला पण शनिवार. इथे 2 जानेवारीला जर मंगळवार असेल, सोमवार असेल तर 2 ऑक्टोबरला पण सोमवार. आता हे करत असताना हे मी का दिलं? पहिला प्रश्न, 2025 या वर्षाची सुरुवात सोमवार आहे, बुधवारने झाली. 2025 या सालाची सुरुवात बुधवारने होते. मग त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने होईल? बुधवारने. का? मला एकच गोष्ट माहिती आहे, 2025 सामान्य वर्ष आहे आणि सामान्य वर्षामध्ये ज्या वाराने सुरुवात होते त्याच वाराने त्या वर्षाचा शेवट होतं. कुठे आलं कॅल्क्युलेशन? दुसरी गोष्ट, मी असं म्हटलं 2025 या सालाची सुरुवात बुधवारने होते, मग त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वाराला असेल? पुन्हा कॅल्क्युलेशन नाही आहे. कारण मला माहिती आहे 2025 हे सामान्य वर्ष आहे आणि सामान्य वर्षामध्ये जानेवारी आणि ऑक्टोबर यांचे तारीख आणि वार सारखे असतात. 1ला बुधवार जानेवारीला, म्हणून 1 ऑक्टोबरला सुद्धा बुधवार, 2 ऑक्टोबरला गुरुवार. किती? आम्ही म्हणतो 1 मिनिटात एक प्रश्न कसा सोडवायचा, हे असे सोडवायचे. वेग आणि अचूकता राखायची कशी? ही अशी राखायची. फक्त तुम्ही म्हणजे असं म्हणू नका की बाप रे किती कठीण आहे. मी तुम्हाला काहीच कठीण दाखवलं नाही आहे. जे आहे ना ते फक्त मुलांनी हे 2-2, 3-3 वेळा वाचलं ना की सरळ लक्षात राहतं रे, सगळं लक्षात राहतं. पुढे आता याच्यावर आणखी एक प्रश्न देतो हा, म्हणजे इथे सामान्य वर्ष संपूर्णच टाकतो. याची सुरुवात 1 जानेवारी 2025 या सालाची सुरुवात बुधवारने झाली, तर त्या वर्षीचा बालदिन कोणत्या वाराला असेल? बालदिन म्हणजे 1 जानेवारीची वार तारीख दिली आणि काय विचारलं? 14 नोव्हेंबरचा वार विचारला. 2 पद्धतीने. मला जर हा चार्ट माहीत असेल ना तर मी पटकन कसं काढतो बघा. मी जानेवारीवरून ऑक्टोबरला जाईन, ऑक्टोबरवरून
नोव्हेंबरला येईन. लगेचचे महिने आहेत ना ते. एक बाब. दुसरं, मी जानेवारीवरून फेब्रुवारीला येईन आणि फेब्रुवारीवरून नोव्हेंबरला जाईन. आता प्रकार सांगतो कसं. कोणत्याही तारखेमध्ये 7 किंवा 7च्या पटीतली कोणतीही संख्या मिळवली किंवा वजा केली की तोच वार मिळतो. आज तारीख किती आहे? 25. हो ना? हां, 25 नाही, 27. 27च ना? हो 27. ठीक आहे, आपण उदाहरणासाठी घेऊ 27. मग मी 27 7 वजा केले. आज वार कोणता आहे? शनिवार. 27 7 वजा केले 20. 20ला शनिवार होता. 20 7 वजा केले 13, शनिवारच येणार. 13 7 वजा केले 6, 6ला पण शनिवारच येणार. मी 27 डायरेक्ट 21 वजा केले 7च्या पटीतली संख्या 6, शनिवारच येणार. जसं वजा करताना आले तसेच मिळवताना पण तेच येणार. म्हणजे जर कोणत्याही तारखेमध्ये 7 किंवा 7च्या पटीतली कोणतीही संख्या मिळवली किंवा वजा केली की आपल्याला तोच वार मिळतो. दुसरी गोष्ट, मी म्हटलं ना की जानेवारीवरून ऑक्टोबरला जायचं. मला जर पुढच्या महिन्याचा वार काढायचा आहे आणि जानेवारीवरून लगेच ऑक्टोबरच्या नंतर नोव्हेंबर येतो, मला जर लगेच पुढच्या महिन्याचा वार काढायचा आहे, म्हणजे आज तारीख किती आहे बघा? 28, 27. आता 27 कोणता आहे? हा जुलै. मला 27 जुलैचा वार दिला. 27 ऑगस्ट, 27 सप्टेंबर, 27 ऑक्टोबर, हे मला लगतचे वार काढायचे. मला पुढच्या महिन्याचा त्याच तारखेचा जर वार काढायचा असेल तर फक्त 3 आकडे महत्त्वाचे आहेत. मागचा महिना जर 31चा असेल तर पुढच्या महिन्याचा वार 3 दिवसांनी पुढे जातो. मागचा महिना जर 31चा असेल ना तर पुढच्या महिन्याचा वार 3 दिवसांनी पुढे जातो. मागचा महिना 30चा असेल ना, पुढच्या महिन्याचा त्याच तारखेचा वार 2 दिवसांनी पुढे जातो. मागचा महिना 29चा असेल तर पुढच्या महिन्याचा त्याच तारखेचा वार 1 दिवसांनी पुढे जातो. आणि मागचा महिना जर 28चा असेल तर पुढच्या महिन्यामध्ये त्याच तारखेला तोच वार येतो. आता तुम्ही म्हणाले कुठून आणले हे 3, 2, 1, 0? कुठून आणले? काहीच आणले नाही कुठून हो. 31 आठवड्याचे वार 7. 31ला जर 7ने भागलं, 7 चोक 28 गेले, 3 राहिले आणि म्हणून 3 दिवस पुढे जायचं. 30ला जर 7ने भागलं तर 2 बाकी उरते, म्हणून 2 दिवसांनी पुढे जायचं. आणि 29ला जर 7ने भागलं तर बाकी 1 उरते, म्हणून 1 दिवसाने पुढे यायचं. आणि 28ला जर 7ने भागलं तर 0 बाकी उरते, म्हणजे पुढे जायचंच नाही, त्याच तारखेला तोच वार येतो. आता इथे कसं गेलं? 1 जानेवारी, 1 ऑक्टोबर, ऑक्टोबरवरून नोव्हेंबरला येऊया. मला 14 नोव्हेंबरचा वार काढायचा आहे. 1 जानेवारीला बुधवार, म्हणून 1 ऑक्टोबरला सुद्धा बुधवार. 1 ऑक्टोबरला बुधवार म्हणून 1 नोव्हेंबरला कोणता वार येणार? ऑक्टोबरचे दिवस किती आहेत? 31. मग किती दिवसांनी पुढे जाणार? 3 दिवसांनी. बुधवार होता, सोडला, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. मग 1 नोव्हेंबरला मला शनिवार मिळाला. 1 मध्ये 14 मिळवले, 15 झाले. 15 नोव्हेंबरला पण शनिवार मिळाला. मला 15ची नको आहे ना, मला 14ची हवी. संपलं उत्तर. विदाऊट कॅल्क्युलेशन. पेन आधी सुरुवातीला विद्यार्थ्यांनी पेनाने करायलाच हवं, त्याशिवाय एवढी मास्टरी येणार नाही आहे. दुसरं सांगतो आता थोडक्यात, फक्त ह्याचे सांगतो. लीप वर्षामध्ये काय असतं माहिती आहे? 52 आठवडे पूर्ण असतात आणि 2 दिवस जास्त असतात. लीप वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार आणि 2 जानेवारीचा वार, हे 2 वार संपूर्ण वर्षात 53 वेळा येतात. म्हणजे हे जे वर्ष आहे ना 2024, या 2024 हे लीप वर्ष आहे. आणि या 2024 या लीप वर्षाची सुरुवात सोमवारने झाली. मग यावर्षी सोमवार 53 वेळा येणार, मंगळवार 53 वेळा येणार आणि उरलेले जे 5 वार आहेत ना ते प्रत्येकी 52 वेळा येत जाणार.
तिसरी गोष्ट अशी की या सामान्य वर्षामध्ये सॉरी लीप वर्षामध्ये 2 तारखेचा वार असतो ना, तो महिन्याच्या शेवटी सॉरी वर्षाच्या शेवटी असतो. सामान्य वर्षामध्ये 1 तारखेचा वार आणि वर्षाच्या अखेरचा वार सारखा असतो. लीप वर्षामध्ये 2 तारखेचा वार आणि 31 डिसेंबरचा वार हे सारखे असतात. म्हणजे आता या 2024ची सुरुवात सोमवाराने झाली, म्हणजे या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने होणार? मंगळवाराने होणार. हो, सोमवारी 1 तारीख ना, मंगळवारी 2 तारीख. काढून बघा, मी थांबतो तोपर्यंत, पाणी पितो. काढा मोबाईल, काढलाय तो. एक सांगतो बघा, मी असं म्हटलं की 1 जानेवारी 2024 आता सोमवार होता. मग 1 जानेवारी 2025ला कोणता वार? 1 जानेवारी 2026ला कोणता वार? 1 जानेवारी 2027ला कोणता वार? आणि 1 जानेवारी 2028ला कोणता वार? हा हा जर लीप वर्ष असेल, तर पुढच्या वर्षाचा त्याच महिन्याच्या त्याच तारखेचा वार लीप वर्ष असेल तर 2 दिवसांनी पुढे जातो, आणि सामान्य वर्ष असेल तर 1 वर्षाने पुढे जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथे हे लीप वर्ष जरी असलं तरी या लीप वर्षाचा 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना त्या कालखंडामध्ये समाविष्ट झाला पाहिजे. ती दोन्ही उदाहरणं मी दाखवतो. आता माझी तारीख कुठे आहे? जानेवारीपासून या 1 जानेवारीपर्यंत हा लीप वर्ष आहे. याचा फेब्रुवारी महिना या कालखंडामध्ये येतो, म्हणजे मला 2 दिवसांनी पुढे जायचं आहे. सोमवार होता, सोडून दिला, मी मंगळवार घेतला आणि बुधवार हा येणार. 2025ची सुरुवात बुधवाराने झाली. मला 26 कडे जायचं आहे. हे सामान्य वर्ष आहे, हे पण सामान्य वर्ष आहे. विचार करायची गरजच नाही आहे, सरळ 1 दिवसाने पुढे जायचं. गुरुवार होता, गुरुवार झाला. 26 सामान्य वर्ष आहे, 27 पण सामान्य वर्ष आहे. पुन्हा एकदा विचार करायची गरज नाही, सरळ 1 दिवसाने पुढे जायचं. आता इथे शुक्रवार आला. आता 28 आहे, हा 27 आहे. हे लीप वर्ष आहे, पण लीप वर्ष असलं तरी 2 दिवसांनी पुढे जाणार नाही, कारण आमची तारीख कुठपर्यंत आहे? 1 जानेवारी पर्यंतच. त्या लीप वर्षाचा जो फेब्रुवारी महिना आहे तो माझ्या कालखंडामध्ये येत नाही, आणि म्हणून हे जरी लीप वर्ष असलं तरी 2 दिवसांनी पुढे न जाता 1 दिवसांनी पुढे जायचं. शुक्रवार होता, शनिवार झाला. आणि फक्त मी एक घटक घेतो घड्याळाचा, आणि मग पुन्हा एकदा मी राणे सरांकडे देतो, कारण त्यांना सुद्धा तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आता घड्याळावर ना खूप छान पद्धतीने प्रश्न विचारतायत, पण घड्याळावर जितक्या छान पद्धतीने प्रश्न विचारतायत ना, तेवढे त्याच्यावरचे तोडगे सुद्धा तितके छान आहेत. कसे प्रश्न विचारतायत बघा, मी 3-4 प्रकार सांगतो तुम्हाला. 2 वाजून 2x मिनिटं झाली. एका घड्याळामध्ये 2 वाजून 2x मिनिटं झाली, आणि 3 वाजायला 3x मिनिटं कमी आहेत. 3 वाजायला 3x मिनिटं कमी आहेत, आणि या दोनही वेळा सारख्याच आहेत. मग ती वेळ कोणती? प्रश्न असा होता की एका घड्याळामध्ये 2 वाजून 2x मिनिटं झाली, आणि म्हणजेच 3 वाजायला 3x मिनिटं कमी आहे. दोन्ही सारखीच वेळ आहे. मग ती वेळ कोणती? काही कठीण नाही आहे. बघा किती सोप्या पद्धतीने काढतो. पहिल्यांदा एक्सेस, हे 2x, हे 3x, किती झाले? 5x. मग 5x बरोबर किती? 60. 1 तासाची मिनटं,
60. म्हणजे 5 भाग बरोबर 60. मग 1 भाग बरोबर किती आला? 12. बरोबर आहे ना? नाही कळलं? बरं ठीक आहे, लिहून दाखवतो. 2x अधिक 3x बरोबर 5x, 5x बरोबर 60. आता 60 का घेतलं? एका तासाची मिनिटं 60 म्हणून घेतले. आता त्याचंही स्पष्टीकरण देतो. आता 5x बरोबर 60 म्हणजे x बरोबर किती आले? 12 आले. 12 पंचे 60 भागलं. आता हे 12 इथे टाका किंवा हे 12 इथे टाका. x बरोबर 12 म्हणून 2x बरोबर किती? 24. म्हणजे 2 वाजून 24 मिनिटं झाली. म्हणजेच 3 वाजायला 36 मिनिटं नाही आहेत का? त्याच्यामध्ये एक फक्त मेक आहे. तुम्ही म्हणाल 60 प्रत्येक वेळी 60च का घ्यायचे का? प्रत्येक वेळी 60 नाही घ्यायचे. हे 2 वाजले, 3 वाजले, एका तासाचं अंतर होतं म्हणून 60 घेतले. 2 तासाचं अंतर असेल तर 120, 3 तासाचं अंतर असेल तर 180. एवढाच बदल करा आणि कामाला लागूया. पुढे दुसरा प्रकार सांगतो. एका घड्याळामध्ये 4 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत. एक घड्याळ 4 वाजून 30 मिनिटं ही वेळ दर्शवतं. तर आरशातल्या प्रतिमेमध्ये किती वाजलेले दिसतील? आमच्या बंधूंनी घड्याळ काढले लगेच. बरोबर आहे. आरशात काही विद्यार्थी मग हा काटा इकडे उजव्या बाजूला आहे, तो मग डाव्या बाजूला जाणार. हा 4 आहे ना, मग 4च्या पुढे गेला मग मागे येणार. असं काय नाही काय बघ. बरोबर आहे. जेव्हा 4:30 ॲक्च्युअली पोझिशन कशी असते ते सांगतो तुम्हाला. हे बघा, हे 12 आहेत, इथे 3 आहेत, इथे 6 आहेत, इथे 9 आहेत. 1 2 4 5 7 8 11 12 9 10 10. आता 4:30 ना, हा असा आहे आणि हा असा आहे. हा तास काटा आहे. आता हा तास काटा थोडा पुढे जाणार ना, इथे येणार. मग आमचे विद्यार्थी काय करणार? हा इकडे आहे ना, मग असा पडला तरी तो तिथेच राहणार. म्हणजे 6 वरच असेल. मग हा 4च्या पुढे आहे. हा किती घरं आहेत? 1 2 2 घरं. मग इकडे 2 घरं. हा 4च्या पुढे आहे म्हणून हा 7च्या मागे आहे. अशा पद्धतीने काढतील आणि ते बरोबर येईलच असं सांगता येत नाही. सोपी ट्रिक सांगतो. जर विद्यार्थ्यांना किंवा तुम्हाला घड्याळाची वेळ दिली आणि आरशातील प्रतिमा विचारली किंवा आरशातली प्रतिमा दिली आणि घड्याळाची वेळ विचारली तर सरळ ही वेळ 11.60 मधून वजा करायची. 11.60. 4 30 आणि हे 7 म्हणजे घड्याळात 7 वाजून 30 मिनिटं झाली. आरशातल्या प्रतिमेमध्ये काय केलं? जर मला आरशातली प्रतिमा दिली आणि घड्याळातली ॲक्च्युअल वेळ विचारली किंवा ॲक्च्युअल वेळ दिली आणि आरशातली प्रतिमा विचारली तर फक्त दिलेली वेळ 11.60 मधून मायनस करा. पण केव्हा? हे 12 तासाचं घड्याळ असेल तेव्हा. 12 तासाचं घड्याळ असेल तेव्हा ते 11.60 मधून. जर 24 तासाचं घड्याळ असेल तर 23.60 मधून. 24 तास रेल्वेची वगैरे घड्याळ असतात ना 24 तासाचं, तसं 24 तासाचं घड्याळ असेल तर 23.60 मधून ते मायनस करा. ओके, पुढे जाऊया. आता एक महत्त्वाचा जो वारंवार आणखी एक विचारला जातो एक प्रश्न तो घेऊया. 5 वाजून 10 मिनिटांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो? बघूया आपण सर. कदाचित माझं पण चुकू शकतं. 12 3 इथे 6
इथे 9, 1 2 4 5 7 8 10 11, इथे 5 वाजलेत ना, हे 5 म्हणजे हा 5 हा इथे आहे आणि हा सरांनी बरोबर सांगितलं की हा 2 आहे, म्हणजे हा एक भाग, हा एक भाग आणि हा एक भाग. पण आपण थोडासा विचार करायला हवा होता की मी हे 3 पूर्ण भाग जर पकडले, हे 3 हा तास काटा आहे ना, तो 5 वर केव्हा होता? हा जेव्हा 12 वर होता, बरोबर 5 वाजता. मग हा 5 वाजता हा जो मिनिट काटा आहे ना, हा 10 मिनिटं पुढे गेला, मग हा काय ते 5 वर ठाण मांडून बसला होता का? तो असं तर म्हणत नाही ना, मिनिट काट्या बाबा तू 1 राऊंड मारून ये, मग 5 वरून 6 वर उडी मारतो. असंही प्रकार असतो. ज्यावेळी मिनिट काटा फिरतो त्याचवेळी तास काटा पण फिरतो. त्यांचा वेगवेगळा आहे, वेगवेगळा आहे. वेग कसा आहे? मिनिट काटा जो आहे ना, मिनिट काटा 1 मिनिटाला 6 अंश पुढे जातो. मिनिट काटा 1 मिनिटाला 6 अंश पुढे जातो. आणि तास काटा आहे ना, हा तास काटा 1 मिनिटाला अर्धा अंश पुढे जातो. मिनिट काटा 1 मिनिटाला 6 अंश पुढे जातो. बरं, ते मगाशी सरांनी म्हणाले की हे आधी कंप्लीट करतो. मिनिट काटा 1 मिनिटाला 6 अंश पुढे जातो आणि तास काटा 1 मिनिटाला अर्धा अंश पुढे जातो. मग हे जे 90 पहिल्यांदा सरांनी कुठून काढले होते माहिती आहे? सरांना बेसिक उत्तम पद्धतीने माहिती आहे. कारण हे घड्याळ आहे. घड्याळ म्हणजे सर्कल आहे, वर्तुळ आहे. वर्तुळाचे 360 अंश असतात. या एका 360 अंशाचे 12 भाग केले, मग एक भाग बरोबर 30 अंश. म्हणजे हा जो प्रत्येक भाग आहे ना, याचं अंतर 30 अंशाचं असणार. हे अंतर 1 ते 2 30 अंश, 2 ते 3 30 अंश, 3 ते 4 30 अंश. प्रत्येक भागाचं अंतर 30 अंश असतं. आता मी सांगितलं तास काटा 1 मिनिटाला अर्धा अंश पुढे जातो. तिथेही काळजी करायची गरज नाही आहे. म्हणजे मिनिट काटा जर 10 मिनिटं पुढे गेला ना, तर तास काटा 5 अंश पुढे जातो. मिनिट काटा जर 15 मिनिटं पुढे गेला, मिनिट काटा 15 मिनिटं पुढे गेला, तर तास काटा 7.5 डिग्री पुढे जातो. मिनिट काटा जर 20 मिनिटं पुढे गेला, तर तास काटा 10 अंश पुढे जातो. याचा सरळ सरळ अर्थ असा, जेवढी मिनिटं मिनिट काटा चालतो त्याच्या निम्मे अंश तास काटा पुढे जातो. फक्त निम्मे करा. मग पहिल्यांदा काय केलं? हे 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, मला 3 भाग मिळाले. एक भाग बरोबर 30 अंश, म्हणून 3 भाग बरोबर 90 अंश. पहिले मला 90 मिळाले. आता आपण या तासकाट्याकडे जाऊया. तासकाटा मिनिटं किती झाली आहेत? 10 मिनिटं. म्हणजे हा किती पुढे जाणार? 5 अंश पुढे गेला. हे अंतर वाढतंय का की कमी होतंय? हा तासकाटा मिनिट काट्यापासून लांब जातो ना, म्हणजे हे अंतर वाढतं. हे अंतर वाढतं म्हणून आपण हे +5 करायचे, म्हणजे 95 डिग्री असं अंतर येईल. मग मायनस केव्हा करायचे? जर हेच इकडे असतं तर, हा जर 9 वर असता तर, आणि हा 6 वर असता तर, हा तास काटा मिनिट काट्याच्या जवळ जाणार ना, म्हणजे त्याच्यातलं अंतर कमी होणार. अंतर कमी होणार म्हणून जो अंशात्मक फरक आहे तो आपण वजा करायचा. आता तुर्त या ठिकाणी मी थोडा वेळ थांबतो. राणे सरांना पण खूप बोलायचं आहे आणि आम्हाला खरंच आशा आहे की या प्रशालेमध्ये, त्यांच्या संस्थामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या शाळांमधून अधिकाधिक विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बसतील. शाळेचं तर नाव लौकिक होईलच, परंतु त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा फार मोठे सकारात्मक बदल होईल याची आम्हाला निश्चितपणे खात्री आहे. माझ्या शिक्षक बांधवांसाठी मी फक्त एवढं आज सांगू इच्छितो की हमसे जीवित लोकतंत्र और हमसे जिंदा है ज्ञान, अब हमको ही करना होगा शिक्षित हिंदुस्तान. मिठा कर देंगे सागर का हम नीर बदल देंगे, हम शिक्षक है हम शिक्षा की तस्वीर बदल देंगे,
भारत के नन्हे मुन्नों की हम तकदीर बदल देंगे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. अतिशय सुंदर नोटवर त्यांनी आपला विषय समाप्तीकडे आणलेला आहे. सर्व पालकांना नम्र विनंती आहे की यापुढची 15 मिनटं आपल्या हातात आहेत ती शंका निरसनासाठी आहेत. तुमचे पालक म्हणून आपण आपल्या पाल्याला जेव्हा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी किंवा इतर कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह परीक्षांसाठी प्रविष्ट करताना आपल्या मनात जे काही शंका असतील त्या आता इथे तुम्ही विचारू शकता. तसंच शिक्षक वर्गालासुद्धा आवाहन आहे की तुम्हाला ज्या विविध प्रश्नांना सामोरं जावं लागतं तेही तुम्ही प्रश्न घेऊ शकता. आपल्याला मिळालेला चहाचा जो कप आहे, पेपर कप, तो आपल्यासोबत ठेवावा किंवा आमचे शिपाई जिथे फिरतायत त्यांच्याकडे तो परत ट्रेमध्ये द्यावा. कृपया तो खुर्चीखाली ठेवू नये. हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच दुसरा कार्यक्रम इथे सभागृहात आहे, तेव्हा स्वच्छतेसाठी फार कमी अवधी आमच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. इयत्ता 5वी इयत्ता 8वी या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमासंबंधित किंवा तुम्हाला काही अडचणी असतील शिक्षकांना किंवा पालकांना तर तुम्ही विचारू शकता. त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी करेन. आम्हाला तुम्हाला सर्व विषयाचं म्हणजे 2 विषय राहिले ते काही गरज नाही आहे. इंग्लिश अँड मराठी. इंग्लिश आणि मराठी हे 25-25 प्रश्न असतात. अतिशय सोपे आहेत. ते पहिले करा, कारण 25 प्रश्न 50 मार्क्स हे हातचे असतात. पहिला जो पेपर आहे मराठीचा जरा शब्दसंपत्ती विद्यार्थ्यांना करू दे, परंतु ज्याच्यामध्ये ग्रामर आहे ते मात्र शिक्षकांनी त्या वेळेला शिकवा आणि ताबडतोब मागचे प्रश्नपत्रिकेत कसे पडले ते त्यांना निदर्शित आणून द्या. मग ते अधिक अभ्यास करतात, मग ते खोलवर जातात. मागच्या 8 वर्षामध्ये ते जे ग्रामरवर कसे पडले, कारण आम्ही थोडासा बदल करतो त्या ह्याच्यामध्ये. काय समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्द तेच पडतात. फक्त आम्ही काय करतो आहे, फार असे ट्विस्ट करून काही वेळेला टाकतो प्रश्न. ते केव्हा समजते त्यांना अभ्यास करू दे, त्याला स्वतःला अनुभव घेऊ दे. तुम्ही नंतर सांगा, नाही जर आलं तर तुम्ही सांगा, त्याला विचार करायला लावू द्या. लक्षात आलं? बघा तुम्ही त्याच्यामध्ये फरक पडा. आता 8वीचं गणित कठीण आहे. कठीण म्हणजे का, कठीण वाटतं, पण त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे जे चॅप्टर आहेत ते पहिले घ्या. कुठले महत्त्वाचे, जास्तीत जास्त कशावर पडतं, आयडेंटिटी, नित्य समानता. नित्य समानतावर 50 पैकी 7-8 आम्ही प्रश्न टाकतो. मग नित्य समानताचे सर्व फॉर्म्युले अगोदर द्या त्याला. ते मग ते क्विकली विदाऊट कॅल्क्युलेशन मोठं गणित मारतात. सिम्प्लिफायवरच टाकतो आम्ही जास्त. पण ते केव्हा येईल त्याला माहिती पाहिजे. बाबा ए प्लस बीचा स्क्वेअर बरोबर A² + 2AB + B², हे स्वरूपात पाहिजे. A³ + B³ म्हणजे काय, त्याचं विश्लेषण पटकन सांगता येईल त्याला. मी जी दिलेली आहेत माझ्या पुस्तकात छानपैकी दिलेली आहेत त्याची उदाहरणं, आणि ते वारंवार पडतं आहे ना, आणि फुकटचे मार्क्स त्याला करावं लागत नाही. त्याच्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की काय काय करायचं. गणित तुम्हाला कठीण वाटतोय ना 8वीचा, मग ते चॅप्टर कोणते ते पहिले घ्या. मला सर्वात जास्त चॅप्टर म्हणजे हातचे मार्क्स मिळतात, आणि ते कठीण त्यानं विद्यार्थ्यांना अशी अवजड वाटतात ना, अशी टिपिकल प्रॉब्लेम आम्ही तयार करून टाकतो, पण अतिशय सोपे असतात. त्याच्यानंतर काय करायचं की बाबा सर्वाला मॅथमॅटिक्स म्हटल्यानंतर पर्सेंटेज 5वीला पण आहे. पर्सेंटेजचा माझा चार्ट पाठ केलात की सर्व तोंडी येतं. पर्सेंटेजमध्ये पर्सेंटेज कन्वर्टेड इंटू फ्रॅक्शन, और फ्रॅक्शन कन्वर्टेड इंटू पर्सेंटेज. हा चार्ट दिला आहे. 1/2 बरोबर 50%, पटकन सांगतं. 1/3 बरोबर 33 पुन्हा 1/3%, 1/8 बरोबर 12.5%, 1 पटापट सांगता यायला पाहिजे. ते अगोदर चार्ट आहे. मग चार्टने काय होतं माहिती आहे, तर विद्यार्थ्याला समज. आणि काय माहिती आहे, 5वीला पर्सेंटेज आहे. उदाहरणार्थ 500चे 10% बरोबर पटकन सांगता यायला पाहिजे. 50 का 10% काढणे म्हणजे शेवटचं 0 उडवणे. नाही तर 1% काढायचं आणि त्याचे मल्टिपल करायचं. समजलं ना? हे आयडिया माहिती पाहिजे. हे आयडिया ते करा. पुन्हा काय माहिती आहे, जे कठीण आहे ना, जे हमखास प्रश्न पडतात
ते पहिले ताब्यात घेतलात, ते तिकडला ते बाकीचे सरावाने येणार त्याला. सर्वच काय तुम्ही जर ते हे घ्यायला गेलात ना, फेब्रुवारी उजाडेल पण पोर्शन पूर्ण होणार नाही. मी तुम्हाला आयडिया सांगितलेली आहे. सर्व ते घेऊ नका. मग फार मेहनत घेताना शिक्षक एवढी मेहनत घेतात त्याच्यावर, पण उपयोग काय नाही ना, पोर्शन पूर्ण होत नाही. त्या विद्यार्थ्यांना वाटलं पाहिजे बाईने माझं पोर्शन पूर्ण केलं. त्यांना एकदम मानसिकता होऊ दे, अरे हरकत नाही, त्याला ते चॅप्टर येणार, तो सरावाने येणार आहे. प्रश्नपत्रिका सोडवताना तो आपोआप तो चॅप्टर करणार. स्वतः केलं तरच ना. तुम्ही कितीही सांगा ना, आपटा डोके सर्व हे करत काय उपयोग नाही त्याचा. असं तुम्ही पोर्शन पूर्ण करण्याचा नोव्हेंबरपर्यंत निदान ऑक्टोबरनं झालं ना, ऑक्टोबरपर्यंत झालं तर फार उत्तम. तुमचे लॉटचे लॉट येईल. आणि नंतर मात्र प्रश्नपत्रिकांवर जोर द्यायचा. आणि शेवटचे अगदी टाईम लावायचं 1.5 तासात वाचवा. शेवटचे महिना तर बरोबर तोच प्रश्नपत्रिका झाली तपासायची, पुन्हा त्याचे चुका पुन्हा दुसरी द्यायची. दिवसाला 3 पेपर घेऊन घ्या. पेपरचं कमी नाही पडणार तुम्हाला. मी तर मी 50 देतो आहे प्रश्नपत्रिका. बघा माझ्या 50 प्रश्नपत्रिका आहेत. बाकीच्या नवनीतच्या वगैरे 10-12 आहेत. बाकीच्या घ्या. मी असं म्हणत नाही की माझ्याच घ्या म्हणून, पण मी आणि पुन्हा काय आहे, त्या विद्यार्थ्यांना शंकाच उरणार नाही. का माहिती आहे, पाठीमागे स्पष्टीकरण आणि युक्त्या दिल्या आहेत. नुसतं स्पष्टीकरण आहे, थोडक्यात ट्रिक्स दिल्या आहेत. ट्रिक्सने कसं सोडवायचं ते दिलं आहे. पूर्वी मी द्यायचो नाही. पूर्वी फक्त उत्तरं द्यायचो 1, 2, 4 असं. आता नाही. आता मी शिक्षकांना पण सोपं करून टाकलं आहे. पुन्हा एकदा, आणि तुम्हाला काय अडचण असेल आत्ताच पालकांनी विचारा. तुमची काही शंका आहे का, काय कठीण आता तुम्हाला हे वाटत नाही ना, तुम्ही उगाच डोक्यात घेता. तो मुलाला काय हे ना, तुम्ही भार घेता त्याचा. तुम्हाला वाटतं का अहो ही मुलं आताची ही पिढी एवढी बुद्धिवान आहे ना, जबरदस्त. ते म्हणजे ज्ञानाचं शिखर पेलण्याची त्यांच्यात ताकद आहे. आम्ही आमच्यानुसार विचार करता. तुम्ही पुढचं ते मला शिकव. मी खरं सांगतो, मी प्रामाणिकपणे सांगतो, काही विद्यार्थ्यांनी मला युक्त्या दिल्या आहेत. असं नाही की ह्याचा अर्थ, मी प्रामाणिकपणे मानतो की ही पिढी अत्यंत, त्यांना जर मी धमाल, मी आता तुम्हाला ही वेळ नाही तर मी क्रिएटिव्ह माइंड कसं त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हे करतो. आव्हानं निर्माण करायची. माझं उदाहरणार्थ घड्याळ. आता घड्याळ घेतलं ना, घड्याळ आव्हान किती निवडा. उदाहरणार्थ बघा 24 तासा 12च्या आकडे 24 आकडे आहेत समजा. 24 आकडे आहेत 24 तासाचं घड्याळ, समजलं ना. तर 5 अंकाच्या समोरचा अंक कोणता येईल झालं ना. अरे बापरे, ह्याचा अर्थ 12व्या, त्याने विचार करायला पाहिजे. 12 तासाचं घड्याळ दाखवतो 1 ते 12 अंक. 12च्या विरुद्ध कोणता येतो आहे, 6 येतो आहे. मग त्याच्यानुसार त्याला ट्रिक. अरे मग 24चं घड्याळ असेल तर काय होणार, 24च्या विरुद्ध कोणतं येणार, 12. 100% 12 येणार. म्हणजे 12 येणार. ह्याचा अर्थ 1च्या विरुद्ध 13, 5च्या विरुद्ध 12 आणि 5 17 क्रमांक येणारच. त्याच्या आता तर गंमत सांगतो. 30चा रिंगवर मी उभे केली मुलं सर्व 1 ते 30 क्रमांकाची. मगाशी बोललो ना मी 1000 करू शकतो कोडी एका 30 या पटावर. गोल उभं केलं त्यांना, म्हणजे क्रमांकानुसार. तर 7व्या क्रमांकाच्या विरुद्ध समोर कोणता क्रमांकाचा विद्यार्थी उभा राहील. ह्याचा अर्थ 30च्या विरुद्ध कोणता येणार, 15. 100% येणार, बरोबर ना. मग 1च्या विरुद्ध 16. याचा अर्थ 7च्या विरुद्ध 15 अधिक 7 22. अशी ही तुम्ही तयार करू शकता. त्यांना जर त्यांना विद्यार्थ्यांना जर आणि ती मुलं एवढी तो आयुष्यभर विचारणार नाही शिक्षकांना. अशी जी त्यांना आव्हानं देताना त्यांना सोडून त्या शिक्षकांना, कारण काय तुम्ही आव्हान करत असतात त्याच्या सर्जनशीलतेला, फार महत्त्वाचं आहे ते. आणि ती मुलं हीच उद्याची सायंटिस्ट आहेत. अशी जर आपण जर त्यांना दिलं ना वाव, की काय विचार करतात हो, अफाट विचार त्यांचे आहेत. आता अजून काय शिक्षकाने पालकांना तुम्हाला काय अडचण आहे ते उठून उभे राहा. काय तुमच्या अडचणी आहेत व मला पाल्याला मी बसवलं तर काय अडचणी होत आहेत, काय अडचणी येत आहेत का. हॅलो. अच्छा, सेकंडमध्ये. हां.
कशाला हे कर इयत्ता दुसरीला आहे ना, दुसरीला आहे. हां हां हे घ्या. दुसरीला आहे ती. हां हां इंग्लिशमध्ये हा. नेल्टाससाठी तिने ॲडमिशन घेतले. तर एक पालक म्हणून मी तिची कशी तयारी करून घेऊ? तर तुम्ही काय ॲबॅकसमध्ये घेतलंय नाही नाही नॅशनल टॅलेंटसाठी. बरोबर आहे. हां. तुम्हाला अगोदर नॅशनल टॅलेंटसाठी त्याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट आहेत माहिती आहेत का? काय आहे? Sir, Huh? excuse me. Huh? Sir, this is NELTA's exam. That is for language grammar. ओनली ग्रामर. Yeah, only ग्रामर grammar. ना. Yeah. इयत्ता दुसरीच्या लेवलवर ग्रामर काय आहे बघितलात का तुम्ही अगोदर? हां मग तुम्ही पहिलं अगोदर अभ्यासक्रम काय आहे तो बघा ना, त्यानुसार तुम्ही करू शकता. नाहीतर उगाच आपलं अंधारात तीर मारण्यात काय अर्थ आहे? अंधारात They'll कधी be तीर getting मारायचे by नाही, next week. समजलं ना. ते फुकट जातात. तुम्ही अगोदर त्या मुलात सिस्टमॅटिकली घ्यायचं असेल तर पहिला अगोदर जी परीक्षा आपण देतो त्या परीक्षेसंबंधी काय बाबा अभ्यासक्रम आहे, त्यानं दुसरीला काय असणार हो ग्रामर, किती सोपं असणार. फक्त हे पहा तुम्ही त्या विद्यार्थिनीला त्या काय असणार, पहिलं अगोदर त्याला काय यायला पाहिजे, काय यायला पाहिजे. हां बरोबर आहे. तेवढं तर पार्ट ऑफ द स्पीच यायला पाहिजे. नाऊन प्रोनाऊन वर्ब ॲडजेक्टिव्ह हे तर ओळखता यायला पाहिजे. समजलं ना. ते तुम्ही उदाहरणं देऊन समजून सांगा ना. कळलं ना. ते 5वीला छानपैकी मी दिलं आहे. माझ्या इंग्लिश 5वीचा अभ्यासक्रम बघा जरा स्कॉलरशिपचा. त्याच्यामध्ये मराठीचा बघा, म्हणजे ते दुसरीला बरोबर आहे. इंग्लिश मिडियमचं बघू नका. मराठीचं ते इंग्रजी आहे ना त्याच्यामध्ये मी छान दिलं आहे, ते जरा बघा. हां 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 इंग्लिश English मिडियम medium student. Yeah. हां sir. इंग्लिश मिडियमचं बघा. त्याच्यामध्ये मी छानपैकी ग्रामरवर दिलं आहे. हां आणि तुम्हाला भरपूर उदाहरणं देते. उदाहरणं एवढी दिली आहेत ना मी हां. Yeah, sir. English medium, second standard. Yeah. Second, third, and fourth standard student, they appear for NELTA's exam. अच्छा. And also Maharashtra Prajna Shodh. अच्छा महाराष्ट्र प्रज्ञा That is for fourth standard. Yeah. फोर्थ Same, almost like scholarship only, na? हाँ, Same हाँ. IT subject, language. Yeah, Marathi. IT 100 मार्काचा आहे का त्याच्यामध्ये? 50 marks. 50 देर आर marks. 50 मार्क्स. Yes. तुम्हाला मला वेळ नाही, नाहीतर मी तुम्हाला काय माहिती आहे माझे We have referred, sir, when Yeah. we were taking middle I- school scholarship exam. Yeah. मी आयडिया काय केली आहे माहिती आहे, हे जे म्हणजे मी पहिलं अगोदर ते मुलांना कसे त्याविषयी डेव्हलप करायचं. उदाहरणार्थ एकदम सोप्याकडून म्हणजे मी 60 पॅटर्न्स तयार केले मिनिमम. 60 काय 70 पॅटर्न्स आहेत माझे नुसते. आय टीचं सांगितलं. आता उदाहरणार्थ सरांनी सांगितलं ना, आता इथलं नेलं का एक उदाहरण जाऊ दे, असू दे. आता उदाहरणार्थ कसं वाढवत न्यायचं ते 70 मी हे केलेलं आहे. तेवढे काही गरज नाही, पण तुम्हाला एक शिक्षक म्हणून समजेल की कसं आपण प्रॉब्लेम तयार करायचे. हाऊ टू We have referred your book, sir. Yeah. We have referred when we were taking middle school scholarship in fourth standard. Yeah. ते उलट 8वीचं बघा. 8वीचं मी तो चॅप्टर मस्त मारलाय. मग तुम्हाला अधिक आयडिया येणार. समजलं ना. हाऊ टू प्रिपेअर दॅट क्वेश्चन्स ते शिक्षकाला एकदा समजलं ना, प्रश्न तयार करायचे कसे, मग तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकता. समजलं ना. ते पहा. हां काय Thank you, sir. नमस्कार सर. हां दे. आमच्या मराठी प्रायमरीला जवळजवळ म्हणजे मराठी विकास हायस्कूलला जवळजवळ आता 60 वर्ष झालेत. इंग्लिश प्रायमरीला अच्छा. 50 वर्ष. बरेच आता मगाशी तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे बरेच आमचे म्हणजे हजारोने विद्यार्थी प्रज्ञा स्कॉलरशिपमध्ये आले. माहिती आहे 2016 तुमचं नाव, तुमच्या हां. शाळेचं मी नाव ऐकून आहे ते तुमचं पुस्तक आम्ही प्रेफर करतोयच. Very, पण very. 2016ला आपलं स्कॉलरशिप बंद झाल्यानंतर आम्ही मराठी प्रायमरी आणि इंग्लिश प्रायमरीला प्रज्ञाशोध परीक्षा चालू केली आम्ही. चालू, हां. very. मग त्याच्यामध्ये 2री, 3री आणि 4थी. हां. जेव्हा 2रीला आपण म्हणालो की बाबा स्कॉलरशिपला बसायचं, प्रज्ञाशोधला बसायचं, तर पालकांचा असा ग्रह की बाबा मुलांना येईल का, म्हणजे पहिली पालकांची अनास्था असते की कशाला बसवायचं, त्याला तो वाचेल का. पण जेव्हा आम्ही शिकवतो शिक्षक म्हणून तेव्हा आम्हाला काही उत्तरं नाही आली की मुलं आम्हाला उत्तरं सांगतात. बघा म्हणजे
आता तरी इथले आत्ता जे उपस्थित आहेत ना पालक, त्यांना डेफिनेटली समजलं असेल की दुसरीपासून प्रज्ञाशोध घ्यायचं कारण काय आहे. उगाच नाही, तळमळीने शिकवतायत. यांचा उद्देश दुसरी नाही आहे, त्यांचा उद्देश दुसरी नाही आहे, त्यांचा उद्देश पुढचा आहे, आणि फार पुढचं आहे. आणि म्हणून यांना शिक्षकांना तुम्ही साथ द्या, सहकार्य द्या. कधीही शिक्षक आपल्या मुलाचं, आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान करत नाही. कसा फायदा होईल जीवनात, भविष्यात तो कसा उज्ज्वल होईल, तो ताकदवान होईल ज्ञानाने, ते पाहतात. म्हणून ते तळमळीने शिकवत आहेत. सर एक मिनिट, एक आमचे चिटणीस आहे डॉक्टर विनय सर. आमची मुख्यांची मीटिंग झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या मित्राचा एक किस्सा सांगितला की मुलगा खूप हुशार, परंतु जेव्हा तो एक्झामला गेला तर तो घाबरला की बाबा कशी एक्झाम द्यायची, आणि त्यामुळे तो अक्षरशः त्याला खूप कमी मार्क्स मिळाले. आणि सरांनी आमच्या मीटिंगमध्ये असा डिसिजन घेतला की 100% मुलांना बसवायचं, 100% मुलांना बसवायचं, म्हणजे आपल्या मुलांची प्रगती होईल आणि त्यांची भीती जाईल. आणि हे तुम्ही दुसरीपासून सुरू करा. आणि यावर्षी त्यांनी असा नवीन प्रयोग करायला सांगितला की पहिलीला जी मंथन प्रायव्हेट परीक्षा आहे त्याला बसवायचं. जेव्हा पॅरेंट्सची मीटिंग घेतली तेव्हा पॅरेंट्स म्हणायला लागले आमच्या मुलांना वाचता येत नाही, मुलांना कसं बसवायचं. परंतु जेव्हा मीटिंग घेतली, मीटिंगमध्ये सांगण्यात आलं की तुम्ही बसवा, तुमचा आमच्यावर विश्वास असेल तर बसवा. आणि जवळजवळ 21 मुलं आमची बसली आणि त्या 21मध्ये 9 मुलांना मेरिट मिळाली पहिलीच्या. व्हेरी गुड. आणि ह्याचं श्रेय सगळं आमचे राऊत सर, विनय सर. म्हणजे तुम्ही जे मगाशी उदाहरण दिलं की मुलांना येत नाही आणि मुलं करू शकत नाही, तर ज्या ट्रिक्स दिल्या तर मुलं करू शकतात. तर वाचता न येणं ह्याच्यावर थोडं सांगा. मराठी म्हणजे पालकांचं असं म्हणणं पहिलीच्या मुलांना वाचताच येत नाही तर ते काय सोडवणार, तर त्याच्यावर थोडं. अच्छा, पहिलीपासूनचा विचार करायचा. पहिली म्हणजे मोस्टली कसं एका मुलाने उत्तर दिलं, जेव्हा आरशातील प्रतिमा हा प्रश्न आला त्याला प्रश्न वाचता येत नाहीये पण त्याने आकृती पाहिली आणि उत्तर काढलं. प्रॉब्लेम मग मुलांना विचारलं. कसं आहे माहिती आहे, मराठीमध्ये ही आपली जी लिपी आहे, बरोबर आहे, देवनागरी लिपी. तर मराठीमध्ये कसं आम्ही गोंधळ काय घालतो, का वाचता येत नाही ह्याचा विचार करूया. मग वाचता यायला पाहिजे ते नंतर. वाचता का नाही येत याचा अर्थ आपण काहीतरी त्यांना चुकीचं फीडिंग करतो आहे. या उदाहरणार्थ वाचता येण्यासाठी पहिलं एकाक्षरी शब्द घ्यावे लागतात. एकाक्षरी म्हणजे समजतं ना, सॉरी आकारात्मक म्हणजे त्याला काना मात्रा नाही असं पहिलं काय स्टेप आहेत, त्या स्टेप आहेत. काना मात्रा नसलेले पहिले शब्द, बरोबर आहे. त्याच्यानंतर आकारात्मक शब्द काका मामा म्हणजे नुसतं काय कानावर लागलं आहे. नंतर हळूहळू नंतर ते काय म्हणजे मात्रा असलेले शब्द, त्या शेवटी मग जोडाक्षरी शब्द. जोडाक्षरी शब्द पहिलीला नाही आहे, टाळलेले आहेत. समजलं ना. याचा विचार तुम्ही काही अंकल्पीवाले चांगला करतात, पण आपण शिक्षक म्हणून काय करायचं, त्याला वाचता यायला पाहिजे पहिलीच्या विद्यार्थ्याला. तर पहिलं अगोदर त्याला काना मात्रा नसलेले शब्द त्याच्या परिचयाचे, पुन्हा ते कसले तरी नको, काहीतरी हे नको की तो ओळखेल असे, ॲबस्ट्रॅक्ट नको की एकदम त्याला समोर दिसेल असे शब्द, पण ते काना मात्रा नसलेले, नंतर काना असलेले, नंतर मात्रा असलेले, नंतर वेलांटी असलेले, असं स्टेप पहिल्या घ्याव्या लागतील. तर तो पहिलीचा विद्यार्थी हळूहळू वाचेल. एकदा का त्याला समजलं त्याचे उच्चार. आणि काय माहिती आहे, म्हणून आम्ही 5वीला आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत वर्णमाला दिली आहे. वर्णमाला आणि वर्णमालांचे उच्चार फार महत्त्वाचे आहे. वर्णमाला का दिली आहे, क ग ग ग च च च य त त त नंबर हे जे आहेत ना, त्याचे उच्चार शास्त्र पण आम्ही दिले आहे. त्याच्यावर एक प्रश्न 8वीला पडतो दरवर्षी. पुन्हा उदाहरणार्थ एक सांगतो. आता आशीर्वादमध्ये एकूण वर्ण किती नाही सांगता येत विद्यार्थ्यांना. बघा, कारण काय माहिती आहे, वर्ण किती, वर्ण वेगळी म्हणजे त्याला वर्णाला स्वर लागला की अक्षर होतं, ते 2 होतं. आता उदाहरणार्थ क मध्ये वर्ण किती आहेत, क अधिक अ आहे, 2 वर्ण आहेत.
मध्ये क अधिक पहिली ई असेल तर पहिली, समजलं ना. हे अगोदर शिकवा, वर्णमाला पहिली शिकवा, त्याचे उच्चार शिकवा. कारण काय माहिती आहे, उदाहरणार्थ काय कंबरचं मच का उच्चार होतो, कंकण न का होतो, कांचन न का होतो, कारण हा उच्चार अनुस्वार देतो तेव्हा त्याचा उच्चार या पुढच्या अक्षराच्या गटावर अवलंबून असेल. कांचन कावर अनुस्वार आहे, च पुढे आहे, च या गटातील अनुनासिक कोणता आहे, ञ, म्हणून त्याचा आता कंबर घ्या, कशावर अनुस्वार आहे, कशावर आहे, कवर. आता त्याच्या पुढचं अक्षर कोणतं आहे, म, म्हणून म या गटातील अनुनासिक मच आहे, म्हणून कंबर. हे सर्व सांगावं लागेल तुम्हाला, आणि हे कोण शिकवत नाही. माझ्या पुस्तकात मी चार्ट दिला आहे आणि वर्णांचे उच्चार पण दिले आहे, ते 8वीला दिलं आहे, 5वीला नाही. जरा बघा, ओके. आणि हे पहिली दुसरीला जर वाचता येण्यासाठी हीच आयडिया, दुसरं काय मला वाटत नाही. हां हां, लक्षात आलं. तुम्ही काय हे काय पालक काय करतात माहिती आहे, सांगतोय का, पहिलंच तुम्ही जोडाक्षर त्याला शिकवायचा प्रयत्न करता. अहो काय ते मुलं आहेत, ती स्टेप बाय स्टेप जा ना तुम्ही. हां हां, नाही तर त्याचं वेगळं व्याख्यान दिलं असतं मी कसं शिकवायचं ते जाऊ दे. हे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उद्बोधन आहे म्हणून, बाकी काय नाही. आणि माझी पण इच्छा आहे की पहिलीपासून ना स्कॉलर IT पुस्तक कसं काढायचं, पण मला वेळ नाही तर मी पहिलीपासूनची काढली असते IT इंटेलिजंट टेस्टसाठी. एक प्रातिनिधिकपणे आपण शेवटचा प्रश्न घेतो. श्यामानंद हायस्कूलचे ठाकूर सर आहेत आणि त्यानंतर आपण समारोपाकडे येतोय, कारण लगेचच पुढचा कार्यक्रमसुद्धा आहे. दोन्ही आपले वक्ते आहेत, त्यांनी अतिशय 11 वाजल्यापासून पोटतिडकीने ज्याला शिक्षकी पिंडातूनच त्यांनी सगळ्या आपल्या निवेदनाला सुरुवात केली. आणि आदरणीय राणे सर आणि गावडे सर यांची उदाहरणं ही पावसासारखी बरसत होती. त्यांच्या या दिलदार वृत्तीसाठी आणि त्यांच्या पूर्ण मार्गदर्शनासाठी आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचे धन्यवाद घेऊया. आदरणीय डॉक्टर विनय राऊत सर, अनघा राऊत मॅडम, आमचा सगळं मुख्याध्यापक वर्ग आणि आपण सर्व शिक्षक आणि पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली. म्हणून शेवटच्या प्रश्नाच्या आधी मी आभाराकडे आले. या प्रश्नाच्या उत्तरानंतर आपला कार्यक्रम संपन्न होईल. धन्यवाद. येस. नमस्कार सर. स्कॉलरशिपचा जो अभ्यासक्रम आहे साधारणतः गेल्या वर्षाचा अनुभव सांगतोय, तर 15 नोव्हेंबरपर्यंत आम्ही कंप्लीट केला होता. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर 40 पेपर सोडून घेतले. आता पेपरचा ग्राफ ॲक्च्युअल मी 8वीबद्दल सांगतो. तर पेपरचा ग्राफ असा होता, तर आम्ही एकूण 21 मुलांना बसवलेलं होतं. तर सुरुवातीला फक्त 5 मुलांचाच परफॉर्मन्स चांगला दिसला, पण ज्यावेळेस आम्ही अबाऊ 30च्या पुढे पेपर सोडवायला घेतले, तर 21पैकी साधारणतः 15 ते 16 मुलांचा ग्राफ मराठी आणि गणितमध्ये 90 मार्कांपर्यंत गेला होता. इंग्रजी आणि बुद्धिमत्तामध्ये 110 ते 120 मार्कांपर्यंत गेला होता. पण ॲक्च्युअल जेव्हा प्रॅक्टिकली परीक्षेला प्रेझेंट राहिलीत मुलं, तर 21पैकी 20 मुलं इंग्रजी बुद्धिमत्तामध्ये पास झाली, परंतु मराठी आणि गणितमध्ये डायरेक्ट ग्राफ खाली गेला आणि 2च मुलं पास झाली. तर याची कारणं काय असू शकतात आणि त्यासाठी आम्ही काय प्रिकॉशन घेतलं पाहिजे, जेणेकरून तो ग्राफ शेवटच्या दिवशी खाली न येता स्टेबल राहण्यासाठी काय करावं लागेल? धन्यवाद. या वर्षीचा तुम्ही गणिताचा आणि भाषेचा पेपर पाहिला. गणिताचा पेपर तसा माझ्या पुस्तक म्हणजे काय केलं माहिती आहे, बरेचसे त्याला जर युक्त्या माहिती असत्या ना तर अचूक सोडवलं असतं. म्हणजे 50पैकी 30 प्रश्न मी बघितले ना, त्याच्यापैकी 50पैकी 30 ते ट्रिक्सवर होते. फक्त त्याला आयडेंटिफिकेशन समजलं पाहिजे की हा प्रश्न या आयडेंटिटीवर होता, हा प्रश्न या याच्यावर होता फक्त. आणि काय केलं माहिती आहे, मुळातच टर्ममध्ये हात घातला. त्याने काय केलं, त्याने टर्म्स म्हणजे काय केलं, 4 जे पर्याय दिलेले होते समजलं ना, तर त्याने व्याख्यानवर जास्त टाकलं. होतं सोपं हो, फक्त ते काय माहिती, मी मगाशी तुम्हाला उदाहरण दाखवलं कसं ट्रिक्समध्ये म्हणजे पॅराडॉक्स निर्माण करायचा, समोर संभ्रम त्या प्रश्नाचा निर्माण करायचा आणि मुलं मग चुकतात.
बाकी तेवढं कठीण नव्हतं सोडवायचे पण काही प्रश्न नव्हते. मग म्हणून गणितामध्ये मुलं मागे पडली असतील असं वाटतं मला. मराठीमध्ये तसं पडणार नाही पाहिलात तर. हां बरोबर 50 पैकी 30. हां हो नाही गणितामध्ये बघितलं मी तो काय त्याचा त्या प्रश्नपत्रिकेचा जर तुम्ही विचार केलात, मी विचार केला म्हटलं का असं का होतं आहे, तर त्याने एक तर पर्यायांमध्ये फसवलं आहे, त्याने पर्यायांमध्ये चांगलं फसवलं आहे आणि दुसरं त्याने टर्म्सवर हे टाकलं. खरं पाहता काय माहिती आहे गणित करायची नव्हती, तर टर्म्समध्ये योग्य ते स्टेटमेंट हुडकून काढायची होती. एवढं सोपं होतं. फक्त तुम्ही आता काय आता तुम्ही जिंकाल, तुम्ही यावर्षी जिंकाल. तुम्ही काय करा माहिती आहे गणिताच्या बाबतीत आतापासून जे आयडेंटिटी वगैरे आहे महत्त्वाचे चॅप्टर आहेत ना ते तुम्ही पडलेल्या प्रश्नपत्रिका संदर्भानेच घ्या, संदर्भाने घ्या बघा. आणि मात्र ते जे प्रश्नपत्रिका जेव्हा सोडवाल ते सोडून घ्याल तेव्हा कठीण आहे ना तो मात्र त्यांना दाखवा. आपल्याला समजतं ही मुलं जास्तीत जास्त ह्या प्रश्नात चुकणार, तो मात्र स्पष्टीकरण द्या त्याला. बघा तुम्ही, कारण गणितामध्येच मुलं मार खातात जास्तीत जास्त करून. आणि यावर्षीचं बघितलं मी काय झालं आहे ते. ठीक आहे यावर्षी मिळेल, काय काळजी करू नका, तुमची मेहनत फुकट जाणार नाही यावर्षी. धन्यवाद सर. सरांची जी पुस्तकं उपलब्ध आहेत ते सुरुवातीला संस्थेतर्फे आमच्या शिक्षकांना देण्यात येतील आणि पालक जरी इच्छुक असतील तर त्यांनी त्यांची नावं नोंदवावी. सुरुवातीला आम्ही त्यांचं पूर्ण इन्फॉर्मेशन देऊ आणि त्यानंतर ती पुणे पब्लिकेशनकडून मागवली जातील. फक्त सरांची एक शंका सोडवतो आणि बरोबर. सर तुम्ही म्हणालात की आम्ही आता काय करायचं. एक गोष्ट आपण करू शकतो सर, गणितामध्ये जी विद्यार्थी कमी पडत आहेत, मग कुठलाही विषय असू दे, गणित असू दे, बुद्धिमत्ता असू दे, आपण जर 2018पासूनचं संपूर्ण संकलन केलं. संकलन कसं करायचं की घटकाप्रमाणे करायचं. समजा मला आयडेंटिटीवर प्रश्न, मग 2016ला कसा आला, 17ला कसा आला, 18ला कसा आला, 19ला कसा आला, प्रत्येक घटक आहे. समजा संख्यामालिकेवर मग मी संकलन करायचं आहे, संख्यामालिकेत सगळ्या प्रश्नांचं करायचं, घटकाप्रमाणे संकलन करायचं. म्हणजे संख्यामालेवर 2017ला कसे विचारले, 18ला काय प्रश्न होते, 19ला काय होते, 20ला काय होते, 21ला कसे होते, 22ला कसे होते, 23ला कसे आले, मग 25ला कोणत्या पद्धतीने आणखी येऊ शकतो याचा अंदाज आपल्याला नक्की बांधता येतो सर. तर हे घटकानिहाय जर संकलन माझ्याकडे असेल तर मला आलेल्या प्रश्नांचा आणि पुढे येणाऱ्या प्रश्नांचा नक्की वेध घेता येतो. हे बघा मी गेल्या वर्षीचं पण संकलन केलं आहे. काय बघा तुम्ही जर बघून घ्या नंतर तुम्ही मुद्दाम इकडे आणि काय केलं जातं ते आणि कारण मेहनती आहेत ते बघितलं ना. काय ते पुढचा कार्यक्रम आता काय संपलं ना. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सर्वांचं मी मनःपूर्वक आभार मानतो आणि इथे मी माझे शब्द इथेच संपवतो. धन्यवाद. एक मात्र लक्षात ठेवा, काय असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो और सुधार करो. जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. बस हे जीवनात तत्व लक्षात ठेवा. धन्यवाद. विद्याविकासच्या परंपरेप्रमाणे आजच्याही कार्यक्रमाचं मार्गदर्शनपर व्याख्यानाचा समारोप झालेला आहे. आपल्या सर्व उपस्थित पालकांचे परत एकदा संस्थेतर्फे मनःपूर्वक आभार. कार्यक्रम इथे संपन्न झाला आहे. आधी मान्यवर सभागृहाबाहेर प्रस्थान करतील. सर्व पालकांना विनंती आहे की त्यांनी मागील गेटने बाहेर पडू शकता आणि सहीचा पेपर ज्यांच्याकडे असेल त्यांनी कृपया शिक्षकांकडे द्या आणि शिक्षकांनी तो माझ्यापर्यंत पोचवावा. थँक्यू.